चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आज आपल्याला संकल्प कसे पेरायचे आहेत शिवसरोदय शास्त्राप्रमाणे ते पण थोडस बघायचं आहे. कारण बरेच नवीन साधक आहेत आणि जो आपण एप्रिल महिन्याचा कोर्स घेणार आहोत पहिला 1 एप्रिल पासून सोमवारी सुरू होतोय पहाटे 4:30 ते 5:30. तर या कोर्सचं संकल्प काय पेरायचे हे बघायचंय. कारण संकल्प पेरले तर नक्कीच आपण कोर्स अटेंड करताना जास्त आपल्याला फायदा होतो आणि त्यानंतरही फायदा होतच राहतो. क्युम्युलेटिव्ह फायदा होत राहतो. आपण जर काही इंटेन्शन खास इंटेन्शन ठेवले आणि हे इंटेन्शन आपल्याला माहिती असले काहीही करण्याच्या आधी तर नक्कीच फायदा आपल्याला जास्त होतो. तसं बघितलं तर या विश्वात, या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये संकल्पाशिवाय काहीच होत नाही. इंटेन्शन शिवाय काहीच होत नाही. आपलं जे आयुष्य आहे ते आपल्याला हवं आहे तसंच चालू आहे. पूर्णपणे एक भाग लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे मी काय तुम्हाला संकल्प सांगणार आहे या कोर्सचे ते जास्त कळेल. तर सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच पॉइंटला जायचं नाही. आपण आता हायर लेवलकडे चाललोय आणि आपला हा जो कोर्स आहे तो मानवी चेतनेच्या पलीकडे हा आहे हा कोर्स. म्हणजे आता जे युग परिवर्तन होत आहे, हो अगर न हो, काही लोकांचा विश्वास बसतो, काही लोकांचा विश्वास बसत नाही. ते सगळं दूर सोडायचंय आपल्याला. दुसऱ्या भाषेमध्ये युग परिवर्तनाला फिफ्थ डायमेन्शनल शिफ्ट म्हटली जाते. आता 5व्या डायमेन्शनलाच का? तर मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला त्या डायमेन्शनच्या पलीकडे जायचंय. पुष्कळ डायमेन्शन्स आहेत आणि आपली तर चॉईस ही 5व्या डायमेन्शन पेक्षाही हायर असावी. आणि हे आपण बघितलं. चला मुक्त होऊ यामध्ये. मोक्ष म्हणजे काय? तर डायमेन्शनच्या पलीकडे जायचं म्हणजे मोक्ष. पण प्रत्येकाच्या इच्छा त्याच असतील असं नाही. म्हणून आता हे डायमेन्शनही आपल्याला जास्त बघायचं नाहीये. म्हणजे आपल्याला चेतनेवर फोकस द्यायचा आहे. मग युग परिवर्तन हो न हो, 5वं डायमेन्शन आपल्याला हवं असू देत, हायर असू देत, मोक्ष हवा असू देत, कुठल्याही दृष्टिकोनातून जर बघितलं तर चेतना आपली वाढली, आपला अवेअरनेस वाढला, कॉन्शियसनेस वाढला, तर आध्यात्मिक प्रगती जास्तच होणार आहे. आणि या केवळ एका गोष्टीवर आपल्याला या प्रोग्राममध्ये फोकस ठेवायचा आहे, की माझी चेतना वाढली पाहिजे, माझा आध्यात्मिक प्रवास चांगला झाला पाहिजे. बस चेतना वाढली तर सर्व फायदे होणारच आहेत. रोजच्या जीवनात तर होणारच आहे. आध्यात्मिक विकासाला तर होणारच आहे. मग हे चेतना कशाने वाढते? एक तर ध्यानाने वाढते आणि दुसऱ्या बऱ्याच गोष्टी जसं ज्ञानग्रहण केलं पाहिजे. ज्ञानग्रहणाने सुद्धा चेतना वाढते आणि म्हणूनच हे आपण ज्ञानग्रहण हायर आणि हायर लेव्हलचं घेत आहोत. तर या दृष्टिकोनातून एक महत्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे संकल्प आपण काय डिस्कस करणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. तर आपण आता जे सगळं आयुष्य जगतोय ना, ते नाटक आहे, खरं नाहीये. तुम्ही मला बघताय तेही खरं नाहीये. मी तुम्हाला बघतेय तेही खरं नाहीये. आपण हे क्षणापुरतं, काही सेकंदापुरतं हवं तसं क्रिएट करत असतो. म्हणजे डोळ्यातून जेव्हा रेज असतात, तेव्हा त्या वस्तू क्रिएट होतात किंवा जे काही बघतो ते आपण क्रिएट केलेलं असतं. आता हे सगळं शास्त्रीय मला घ्यायला आवडलं असतं. सायंटिफिक कसं होईल, काय होईल. पण सगळंच शिकवत बसण्यापेक्षा आपल्या ग्रंथांमध्ये हे लिहिलेलंच आहे. सगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे. उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे. आत्ताच मी आपल्या सुलक्षणा मॅडमनी 15 दिवस जो उपनिषदाचा कोर्स घेतला त्याचे व्हिडिओ टाकलेत उपनिषद ग्रुपवर. सगळ्यांनी ते ऐकावेत. मग हे जे सगळं आपल्या धर्मांमध्ये लिहिलेलं आहे, धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय, उपनिषदामध्ये लिहिलंय, वेदांमध्ये लिहिलंय, की हे सगळं नाटक आहे. आपण जे काही बघतो आपलं आयुष्य, आता तुम्ही मला बघताय, हे सगळं खोटं आहे. हे आपण क्रिएट केलेलं आहे, आपण मॅनिप्युलेट करतो. आणि यातून बाहेर पडण्याची गरज आहे. आणि ते आपण बाहेर पडत नाही. तर हे जे काही मी म्हणतीये, की आपलं आयुष्य काही असू देत, कितीही व्यथा असू देत, माझं हे शरीर मीच क्रिएट केलंय. माझे रोग मीच क्रिएट केलेत. माझं दुःख मीच क्रिएट केलंय. केव्हा ना केव्हा तरी आपण विचार करतोच ना, आपल्याला हा रोग झाला तर,
हार्ट अटॅकनी कोणी गेलं तर आपल्या मनात विचार येऊन जातो, आपण जर गेलं तर, आपल्याला झालं तर, कॅन्सर तिला झाला, मला झालं तर, हे जेव्हा विचार आपण करतो, त्या विचारांनी बीज पेरलं जातं. एक बीज पेरलं जातं. आणि एक बीज म्हणजे एक नसतं ते. आपल्याला वाटतं आपण एकदाच विचार केलाय. मी मागच्या मीटिंगमध्ये दाखवलं की ती एनर्जी क्रिएट होते. तर यामध्ये समजा लक्षात घ्या, वडाचं एक बीज जर जमिनीत रुजलं गेलं, तर त्याचा वृक्ष होतो. आणि त्या वृक्षाला कितीतरी बीज नंतर पक्ष्यांमार्फत त्या बीजाचे, वडाचे कितीतरी बीज इकडं-तिकडं पडतात. त्यातून कित्येक वृक्ष होतात. परत त्या वृक्षाचे बीज पसरवतात. हवेतनं पसरले जातात. किती बीजाचं, एका बीजाचे किती वृक्ष झाले. म्हणजे हे वाटतं आपल्याला एक विचार केलाय, पण त्या विचाराचं बीज पेरलं जातं आणि ते फलित होतं. म्हणून एक मानलं पाहिजे ना आता, की किती दुःख असू देत आपल्या आयुष्यात, त्यातून बाहेर पडलं पाहिजे, की हे दुःख म्हणजे पहिली गोष्ट लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला संकल्प चांगले पेरता येतील. म्हणजे जो काही एप्रिलचे 8 दिवस मी घालवणार आहे, त्याच्यानंतर अजून अजून हायर लेव्हलला आपल्याला जायचंय. पण त्याला माझ्याबरोबर येण्यासाठी तुमचं ॲक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे. जे काही आहे आणि एक पॉवर तयार करायची आपल्याला, फ्री विल तयार करायची, की मला कुठं जायचंय? मला 5th डायमेन्शनमध्ये जायचंय का 10व्या डायमेन्शनमध्ये जायचंय का 60व्या डायमेन्शनमध्ये जायचंय का डायमेन्शनच्या पलीकडे मला मोक्ष मुक्त व्हायचं आहे. सगळ्यातूनच माझा आत्मा सुद्धा विलीन झाला पाहिजे. आत्म्याला सुद्धा मला डिझॉल्व्ह करायचं आहे. या फ्री विल तयार करण्यासाठी हा कोर्स आहे. चला मुक्त होऊयात याच्यामध्ये बरचसं बेसिक सांगितलेलं आहे. ते बघून घ्यायचेत सगळे व्हिडिओ. आणि हा कोर्स झाला, की मग जी फ्री विल आपण तयार ठेवणार आहोत, त्या फ्री विलला लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी आपण कोर्स घेणार आहोत. फ्री विल आपल्याला जे हवं आहे ते मिळणारच आहे. कारण मी आत्ताच सांगितलं, सगळी लाईफ, सगळ्या जीवनातल्या गोष्टीच आपण क्रिएट केल्यामुळे चालल्यात. आपल्या इच्छेविरुद्ध एकही गोष्ट होत नाही. आपल्या इंटेन्शन शिवाय एकही गोष्ट होत नाही. आपल्याला जे हवं आहे ते मिळणारच आहे. आपली जी फ्री विल आहे ती मिळणारच आहे. किती वर्षांनी मिळणार आहे? 1 वर्षांनी का 10 वर्षांनी? हे आपण करत असलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. म्हणून फ्री विल तयार करायची या 8 दिवसात. मग या फ्री विलच्या आधी आपण काही संकल्प पेरणं गरजेचं आहे. या कोर्समधलं ज्ञान घ्यायचंय आणि मग फ्री विल तयार ठेवायची. तर एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं काही दुःख असू देत. आता बाकीचे अजिबात संकल्प ठेवायचे नाहीत. मटेरिअलिस्टिक, शारीरिक, रोगांवरचे, औषधांवरचे, शरीरावरचे, मनावरचे हे काहीही आपण थोडंसं मन चालेल, पण शरीराचं तर नाहीच काही घ्यायचं यावेळेला मॅनिफेस्टेशनला. तर हे जेव्हा दुःख आहेत, मी या दुःखाकडे काय करायचं? आतापर्यंत भरपूर वेळ दिला तुम्हाला. नाही मॅनिफेस्टेशन करूयात, संसारिक गोष्टीतनं बाहेर पडूयात. ते असल्याशिवाय ध्यान होणार नाही. पण आता ऊर्जा जबरदस्त येत आहे आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण तुम्हाला सांगेल कसे सोडवायचे. पण त्याच्यासाठी तुम्ही आत्ता तरी ते मॅनिफेस्टेशन किंवा संकल्पाला लिहायचे नाहीयेत. तर पहिला एक मुद्दा, की जी काही दुःख आहेत त्यावर फोकसच नाही ठेवायचा. कारण आत्ताची ऊर्जा अशी आहे, जो क्षणभर जरी विचार करू, तोच ग्रो होणार आहे. म्हणजे शरीर आणि नेहमीच्या नित्य-नेहमीच्या गोष्टी आणायच्याच नाहीत. नाहीतर आता जर समजा इव्हेंट झाली, आता जर हे सगळं पटकन बदललं, तर जी आपली फोकस आहे, जी चेतना आहे, तो फोकस शरीराचा फोकस म्हणजे शरीराची चेतना. म्हणजे खालच्या लेव्हलला आपण आहोत आणि मग तेच मॅनिफेस्ट होणार, तेच मिळणार. मग घ्या. म्हणजे तुम्ही ट्रॅप्ड कंट्रोल मानव जगा. म्हणजे हे एक महत्वाचं. तर आता जे काही दुःख आहे त्याला एकच म्हणायचं, की हे सगळं नाटक आहे. दुःख आहे ते खरं दुःख नाहीये, नाटक आहे. खोटं आहे. मग पहिली गोष्ट म्हणजे तिथे दुर्लक्षच करायचंय. खोटं आहे. खूप यातना होतायत. रोग आहे, खूप यातना होतायत. तो रोग नाहीच आहे. लक्षात घ्या. नाहीच आहे. खोटं आहे ते. नाटक आहे सगळं. आपल्याला सगळ्यात अडकवण्यासाठी ही सगळी कैद तयार केलेली आहे. कैद. म्हणजे लक्षात घ्या आता आपली फर्टिलिटी पुरुषांची
स्त्रियांची कमी झाली. हे कोणीही ऍक्सेप्ट करेल. मुलांना मुलं नकोयत. हे एकीकडे आपण बघतोय. मुलांना मुलं पण नकोयत लग्न झालेले लगेच. 4 वर्ष 5 वर्ष नकोत. दुसरं म्हणजे इन्फर्टिलिटी वाढलीये. कशामुळे इन्फर्टिलिटी वाढली? हे सगळं कॉन्शियसली पेरलं गेलंय आपल्यावर, म्हणून इन्फर्टिलिटी वाढली. आणि आता अजून दुसरं काही चाललंय की टेस्ट ट्यूब बेबी चालल्यात. मग हे सगळे धंदे, हे सगळं मार्केटिंग, हा पैसा आपला वापरण्यासाठी सगळं आपल्याला ते केलं जात. मग हे जो काही रोग आहे तो नाहीच आहे. समजा डायबिटीसच्या शुगर लेवल सगळ्या कंट्रीजमध्ये वेगळ्या आहेत. असं का? तर धंदे चालण्यासाठी. डायबिटीस नाहीच आहे. पण तो मुद्दाम म्हटलं जातं आणि कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस कसं वर्क होतं सांगते. एकदा का एक बीच टाकलं गेलं की शुगर लेवल इतकी झाली की डोळे जातात, हे जातात, ते जातात, तर ऑटोमॅटिक ते होऊ लागतं. ही बिलीफ थेरपी, की एकदा काही पेरलं की त्याचे रिझल्ट आपोआप येतात. काही लोक कॉन्शियसली ते घेतात. कृपया व्हिडिओ बंद करायचा आहे. सविता मॅडम, माझं सेशन चालू असताना कोणीही व्हिडिओ ऑन ठेवायचे नाहीत. परवाची मीटिंग बघा, किती डिस्टर्बन्स झालेलं आहे व्हिडिओ ऑन केल्यामुळे. माझं लक्ष नव्हतं, मला दिसत नव्हतं. पण नंतर रेकॉर्डिंग बघताना तुम्हीच बघा, आणि ज्यांनी ते व्हिडिओ सुरू ठेवले त्यांनी बघा काय करायचं ते. क्षमा मागा मला. तर हे महत्वाचं आहे. मग हे आपल्याला समजा 5 लोकांनी मानलो, अरे डायबिटीसची एवढी शुगर झाली की हे होतं, मग त्यांना होतं. समजा डोळे जातात, मग डोळे गेले, डोळ्यांनी कमी दिसलं की आपल्या मनावर ते ठसतं. अरे इतकी शुगर झाली की हे होतं, ते होतं, पॅरालिसिसचा अटॅक येतो, हे येतं, ते. हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस मध्ये बीज पेरली जातात. आणि एकदा ही बीज पेरली की हजारो जणांना ते होणार. हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वर्क होतं. म्हणजे बिलीफ थेरपी इतकी महत्वाची. खूपदा उदाहरण दिले बिलीफ थेरपी. मग या बिलीफ मधनं बाहेर पडायचं की आपल्याला रोग आहेच. संपलं. म्हणजे हे सगळं नाटक आहे. हे सगळ्यात महत्वाचं. दुसरं म्हणजे आपणच हे सगळं क्रिएट करतोय. म्हणजे संपूर्ण मॅनिप्युलेशन, प्रोग्रॅमिंग फिल्म चालली आहे आपल्या जीवनाची. आपणच हे क्रिएट करतोय, आपणच मॅनिप्युलेट करतोय, आपण कैदेत अडकलेलो आहोत. मग हे सगळं जे काही आहे त्याला स्टोरीज आहेत आपल्या ह्याच्यात ग्रंथांमध्ये, की आपल्याला एकदा वाटलं की अनुभव घ्यावा, खालच्या चेतनेमध्ये, खालच्या डायमेन्शन मध्ये जाऊन अनुभव घ्यावा. म्हणजे आपल्याला जे वाटतं तेच होतं ना. आपण भातुकलीत नाही का खेळत, चला चला डॉक्टर टीचर टीचर काही खेळतो. आपण टीचर होतो, तिला स्टुडंट बनायला लावतो, मग पट्टीने मारतो. किंवा मी डॉक्टर होते, तिला पेशंट बनवते, मग इंजेक्शन देते. हे आपणच खेळतो. तसंच त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला आपण क्रिएटर होतो, म्हणजे आहेच आहे, त्यावेळेला आपल्याला वाटलं चला खेळ खेळूयात. चला आपण हायर डायमेन्शनला जाऊन, हायर चेतने, लोअर चेतनेमध्ये जाऊन अनुभव घेऊयात. आणि म्हणून आपण आलो. आणि आपण आलो त्याला एकच होतं की आधीची सगळी मेमरी विसरून जायची. कारण मेमरी जर ती ठेवली की आपणच क्रिएटर आहोत, आपणच हे आहोत, तर दुःख काय होणार आहे? अनुभव मिळणारच नाहीयेत ना. आपल्याला कळणार आहे हे नाटक आहे, खोटं खोटं आहे. मग पिक्चरला गेलो की आपल्याला कळतं. आपण रडत नाही. म्यूट करा प्रत्येकाने. तर हे सगळं आपल्याला कळतच. मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जसं कळतं तसंच आपण आता म्हणायचे हा पिक्चर चाललाय, हा मूव्ही चालली, हा नाटक चाललंय. मग ऍक्टर बनायचंय का आपल्याला? दुःख घेऊन, रोग घेऊन, कोणी एक्सपायर झालंय जीवनातलं, ते दुःख आठवून 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 आपल्याला ऍक्टिंग करायची आहे का? का आपल्याला डायरेक्टर बनायचंय आपल्या जीवनाचं? अरे ती व्यक्ती निघून गेली जीवनातनं, अरे मला हा रोग झाला, हे सगळं खोटं. मी डायरेक्टर आहे. मग काय पाहिजे नाही आपल्याला? रोग नको म्हणा ना, रोग गेला. ती व्यक्ती निघून गेली, अरे चला मी भेटायला जाणार आहे, मला ती व्यक्ती भेटणार आहे आता. आपण आपल्या पूर्वजांना भेटणार आहोत. आपले जे जे लोक गेले ते आपल्याला बोलवतायत. दुसऱ्या भाषेत सांगते मी, ते बोलवतायत आपल्याला. चला या रे, या रे, मुक्त व्हा रे. खूप चांगली सगळी ऊर्जा येते. माझ्या आईने मला हे सांगितलं. विपश्यना आम्ही सगळ्या फॅमिलीने केली. तुम्ही पण तुमच्या गेलेल्या व्यक्तींशी कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतायत बघा. ते सगळे बघतायत वाट आपली. आपल्याला जायचंय, भेटायचंय सगळ्यांना. मग कुठलीही व्यक्ती गेली तर दुःख बाळगू नका. आपण भेटणारच आहोत त्यांना. सगळ्यांना भेटणार आहे आपण. मावतर बाबाजींपासून सगळ्यांना भेटणार आहे. कारण त्यांचीच इच्छा होती. जोपर्यंत हे चेतना हायर होत नाही, मानवाचा महामानव होत नाही, तोवर मी देह सोडणार नाही. म्हणून आजही ते देह तोच धारण करतात. तीच समाधी घेतलीये. त्यांची ती इच्छा होती. तेच धारण करतात, दिसतात. तर सगळ्यांना आपल्याला भेटणार आहे, लक्षात घ्या.
कारण हे सगळं साध्य होतंय. ओशोंनी सुद्धा हे जवळ-जवळ 86 पासून हे आपलं जे चेतनावाढीचे ते सगळे प्रोग्राम ओशोंनी करून ठेवलेले त्यावेळेला. तेव्हापासूनच सुवर्णयुग सुरू झाले, पण आपण मानतच नव्हतो. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. त्यामुळे ही दुःख, रोग या सगळ्या पलीकडे जायचं. तर हे सगळे महत्त्वाचे पॉइंट मी सांगितले समजण्यासाठी. म्हणजे तिकडनं फोकस बदलण्यासाठी. आता दुसरं मॅनिफेस्टेशन म्हणजे संकल्प. मग आता यामध्ये तरी अजून काही समस्या भेडसावतच असतील, तर लिहून ठेवा ना, की काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं मी, सगळे आता रोगच नष्ट होणार आहेत. होणार आहेत नष्ट. का रोग नष्ट होणार आहेत? का तर ऊर्जा एवढी हायर येतीये, की आपण जो विचार करणार आहोत, जे बीज आपण टाकणार आहोत, तेच आपण रिॲलिटी बघणार आहोत. मग इतकी रिॲलिटी मी म्हणतीये रोग संपणार आहे. तुम्ही पण म्हणा ना. म्हणा. म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार होईल आणि कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार झाला की लगेच डिसअपिअर होतील आपले सगळे रोग. तवर गेलं शरीर तर जाऊ देत, चांगलंच आहे. त्याच्या आतच आपण समजा मृत्यू झाला तरी चांगलं आहे. कारण आपण इतरांची वाट बघत बसू. त्यामुळे सगळं चांगलंच आहे. तर हे म्हणा आता. मी एक-एक काय-काय गोष्टी सांगते ते कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरा. त्याचे सुद्धा संकल्प लिहा. मग जर बसायचंय शरीरावर तर असंच लिहा, की रोग संपलेले आहेत. रोग नष्ट झालेत. येणारी ऊर्जा खूप येते. बघताय ना उष्णता किती आहे? एवढी उष्णता कधी अनुभवली आहे का? हे एक महत्वाचं. दुसरं पण बाकीचं जे काही आहे रोग, कोणी सोडून गेले, हे गेले, सगळं मी सांगितलं. ते सगळं आपल्याला हवं तेच होणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्या जीवनाचा डायरेक्टर व्हायचंय. आपल्याला हवं तसं जीवन आपल्याला चालून द्यायचं. पण आता हा कोर्स आहे चेतनेच्या पलीकडे जायचं आपल्याला, मानवी चेतनेच्या पलीकडे. म्हणजे आपल्या हायर चेतनेला आपल्याला उद्दिष्ट गाठायचे. मग का आज आपण संकल्पाला बसलोय? तर उद्या प्रतिपदा आहे. मग प्रतिपदेचं महत्त्व काय आहे? शिवसरोदय शास्त्राप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. शिवसरोदय शास्त्र जरी बाजूला ठेवलं आपण, तरी पण कॉस्मिक आहे ना. पौर्णिमेला आपण भरती बघतो. अमावास्येला सागराची ओहोटी बघतो. आपण बघतो की अमावास्येला जास्त ॲक्सिडेंट होतात. पौर्णिमेला मन उचंबळून येतं. भावनिक होतो. कारण चंद्र आणि जमीन यातलं अंतरच कमी होतं. पौर्णिमेच्या ध्यानात सगळं एक्सप्लेनेशन दिले. ते करायचंय. आजच करायचंय, उद्या करायचंय. 3 दिवस इफेक्ट असतात. पण कोर्स होईपर्यंत रोजच करा. म्हणजे त्याच्यात ते जे काही दिले एकीकरणाचं, युनिटी, वननेस अनुभवायचं हेच तर उद्दिष्ट आहे. म्हणून ते ध्यान जरूर करा. त्यात एक्सप्लेनेशन दिले ते पण ऐका. तर यामध्ये इतके चंद्र आणि जमिनीतलं आपलं पृथ्वीतलं अंतर कमी होतं. म्हणून त्याचे जे इफेक्ट ॲक्चुअली चंद्र सुद्धा मॅनिप्युलेटेड क्रिएट केलेलं आहे. आपल्याचसाठी लक्षात घ्या. हे सगळं आपण म्हणजे क्रिएशन आहे. त्याची काही उद्दिष्ट आहेत. मग जेव्हा तिसरा दिवस आहे, आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा लिहिलंय एकादश करा. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साधी खिचडी खाऊन उपवास सोडा. आणि किती एकादश आपण जेव्हा उपाशी राहतो, त्यावेळेला किती आपलं ध्यान लागतं छान. आता बघितलं मी हे करताना, विपश्यना करताना किती फरक पडतो आपल्या साधनेवर आहार कमी ठेवल्यामुळं. आता आजपासून ते सुरू केलंय. तसंच भडंग केलंय तिथलं आणि फक्त केळ, दूध, भडंग खाऊन मी 6 वाजता माझा हे सोडणार आहे, जेवण माझं होणार आहे. तर आजपासून मी तेच म्हटलं करून बघू घरी सुद्धा. तिथे जमतं तर इथे का नाही जमणार? तर या गोष्टी. तर मग आता ह्या ऊर्जेमुळं काय होतं, आपण जे ठरवतो ते सिद्ध होण्याचं बळ जास्त असतं. आणि ही प्रतिपदा आपण डाव्या नाकपुडीवर करतो. डावी नाकपुडी म्हणजे चंद्र नाडी म्हणजे स्त्री तत्व आणि उजवी नाकपुडी म्हणजे सूर्य नाडी म्हणजे शिवतत्व. आता इथे जरा थोडंसं उलट आहे कारण आपल्या या नाड्या इथे क्रॉस होतात. त्यामुळे चित्र बघू नका. जस्ट मी टाकलंय. डावी नाकपुडी चंद्र नाडी म्हणजे स्वतःची नाडी. स्वतःला फायदा मिळवण्याची नाडी. उजवी नाकपुडी म्हणजे शिवनाडी म्हणजे दुसऱ्यांना फायदा करून देण्यासाठी उजव्या नाकपुडीवर कामं करायची. आता हे प्रतिपदा म्हणजे आपल्याला फळ हवंय आहे. आपला आध्यात्मिक विकास हवाय. म्हणून उद्या मी टायमिंग टाकेल ग्रुपवर. त्या 2 टायमिंगला अमावास्ये नाही पौर्णिमेनंतर एकच असतं मध्यान्हाची आपले संकल्प करण्यासाठी. मी तुम्हाला नुसतं संकल्पापुरतं सांगते. बाकीच्या नाड्या सांगतच नाहीये. खरं 4 वेळा असतात. ते काही मी तुम्हाला सांगत नाहीये.
पण त्या निसर्गाला कनेक्ट व्हायचे असतील तर 4 वेळेला ते 4 तास त्या त्या नाड्यांवर झोपावं लागतं. पण मी फक्त संकल्पापुरतं आता हे ज्ञान तुम्हाला देते. तर उद्या मी जेव्हा वेळ टाकेल तेव्हा 1 तास उजव्या कुशीवर झोपायचे, उजव्या कुशीवर. आणि डावी नाकपुडी सुरू होते. उजव्या कुशीवर आपण झोपलो की डावी नाकपुडी सुरू होते. आणि ही डावी नाकपुडी सुरू असताना डोळे बंद पाहिजेत. आज सगळी संकल्पाची लिस्ट पूर्ण लिहून ठेवायची. आणि ही संकल्पाची लिस्ट पूर्ण लिहून ठेवली, की उद्या फक्त या नाकपुडीवर त्या वेळेमध्ये झोपल्यावर फक्त आठवण करायचंय. आपल्याला काय-काय हवंय, हे हवंय, ते हवंय, ते हवंय, ते हवंय, ते हवंय. आपली उद्दिष्ट काय आहेत, काय आहेत. म्हणजे यावेळेला जेव्हा आपण रिवाईज करतो संकल्प, त्यावेळेला फलित होतात हे संकल्प. या वेळेला खूप पॉवर असते, की आपल्या मनातले जे विचार आहेत ते फलित होणं. मॅनिफेस्टेशन पॉवर खूप असते. आणि हे शिवसर्वोदय शास्त्र पण आहे याच्यात डावी नाकपुडी करतोय म्हणून. पण खगोलीय शास्त्र पण आहे. आणि म्हणजे या वेळेतच काय 3 वेळा म्हणजे पौर्णिमेच्या आधीचा दिवस, पौर्णिमा नंतर यावेळेला हे सगळे ऊर्जा असतेच असते. त्यामुळे हे सगळे वेध लागले पाहिजेत, लिहिलं पाहिजेत संकल्प. हे 2-3 दिवस झालं पाहिजे. आणि मग त्यावेळेला नुसती रिवाईज करायची. तर आता हे संकल्प काय असावेत? तर पहिला संकल्प मी सांगितला बिलीफ थेरपीचा लिहा. कारण बिलीफ थेरपी आता बदलणं फार गरजेचं आहे. ऊर्जा नवीन येतीये. सगळे प्रोग्राम रिप्रोग्राम होतायत. हे सगळे पडदे फाटत चाललेत आणि आपण अजून मागच्याच बिलीफमध्ये बसलं, तर कोणीही ब्रह्मदेव किंवा काहीही आपल्याला करू शकणार नाही. तर उदाहरणार्थ एक सांगितलंय लॉ ऑफ कर्मा डिझॉल्व्ह झालेला आहे. लिहून घ्या. ज्यांना माहिती नाही, जे नवीन आहेत ते लिहून घ्या. लॉ ऑफ कर्मा आपण जे म्हणतो माझं कर्मच असं माझ्या नशिबी यायला, माझं कर्मच असं माझ्या नशिबी यायला. हे कर्मचा जो प्रोग्राम होता क्लाउडवर तो डिलीट केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण खालच्या चेतनेत उतरलो, त्यावेळेला आपलं मेमरी विसरायची होती हे एक अट होती. पण नंतर डार्क फोर्सेस ज्या असतात, त्यांनी हे पूर्ण आपल्याला ट्रॅपिंग वाढवत, वाढवत, वाढवत गेले. उदाहरणार्थ आता जे व्हॅक्सिन दिले गेले ते एक ट्रॅपिंग होतं. त्याच्यामुळे शरीरात सगळं काही सोडलेलं आहे. पण आता हे काढलं पाहिजे मनातून, नाहीतर त्याचे इफेक्ट जाणवणार आहेत. तर हे झाले ना, बरेच जण लोकं गेले सुद्धा ना. व्हॅक्सिन घेतल्याने गेले त्यातनं शरीरात काय सोडलं. आता मी जे इन्फर्टिलिटीचं सांगितलंय, आता त्या यंग वुमनला जे व्हॅक्सिन घ्यायला सांगते त्याच्यात तोच अजेंडा इन्फर्टिलिटी, इन्फर्टिलिटी. आपल्याला काय माहिती काय चाललंय? दाखवलं जातं वेगळं. मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं. मी जास्त स्पष्टपणे बोलू शकत नाही या विषयावर. उदाहरणार्थ डाएटसाठी वजन कमी करण्यासाठी जे उपाय असतात, प्रोटीन पावडर हे ते, त्याच्यातून काय माहिती तुम्हाला काय घातलं जातं? जिममध्ये प्रोटीन पावडर, ड्रिंक्स-विंक्स काय माहिती काय घातलं जातं? हे सगळं ओपनली बोलू शकत नाही. थोड्या-थोड्या हिंट आहेत. तर हे सगळं कंट्रोल्ड मॅनिप्युलेशन करून आपल्याला जगवलं जातं. आज यंग टीम पूर्ण मोबाईलमध्ये अडकली आहे, गेम्समध्ये अडकली. हा सुद्धा कंट्रोलिंग, ट्रॅपिंगचा मॅट्रिक्समध्ये त्यांना ओढण्याचा प्रोग्राम आहे. म्हणजे सगळं त्यांचा फायनान्स वापरायचा, त्यांनी दुसरं काही करायचं. तर म्हणून हे जे आहे, तर पहिलं म्हणजे लॉ ऑफ कर्मा सुद्धा तोच होता. म्हणजे ट्रॅपिंग आपल्या मनावर, आपल्या सबकॉन्शियसवर टाकलं जातं, की अरे बाबा लॉ ऑफ कर्मा, लॉ ऑफ कर्मा म्हणजे आपण जे आयुष्यात वाईट केलेले ते पुढच्या जन्मी भोगायचं. म्हणजे तो सगळा प्रोग्राम होता आणि आपल्याला पुन्हा-पुन्हा जन्म-मृत्यू, जन्म-मृत्यू, जन्म-मृत्यू या फेऱ्यात अडकवलं गेलं. जे काही वाईट इंटेन्शन्स असतात. ॲक्चुअली तसं वाईट चांगलं काही नसतं. पण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आपण काय आहे ते म्हणू त्याप्रमाणे त्या ट्रॅपमध्ये आपण अडकलं गेलो. जन्म-मरण, जन्म-मरण, जन्म-मरण. आणि या ट्रॅपमधनं तर बाहेर पडण्यासाठी सगळे ग्रंथ सांगतात. अरे उठा, जागे व्हा. जन्म कशासाठी घेतलाय मनुष्याचा? संसार भाजी-पोळी करून खाण्यासाठी नाहीये हा जन्म. हा जन्म पूर्ण ध्यानधारणा करून विकास करण्यासाठी आहे. कारण मानवी जन्मातच आपण हायर चेतना गाठू शकतो. मानवी जन्म, मानवी शरीरातच विकासाच्या पुढच्या स्टेपला जावं लागतं. म्हणून देव-देवता सुद्धा खाली येतात. त्यांना सुद्धा जन्म घ्यावा लागतो, भोगावं लागतं. कुठलेही देव बघा, राम बघा, कृष्ण बघा, त्यांनाही खाली यावं लागलं. आणि हे सगळं दुःख बघून या देहातून पुढं विकास गाठावा लागतो. पुढची स्टेप गाठावी लागते.
त्यामुळे मानवी जन्म घ्यावा लागतो. आपणही हा खूप वेळा घेतलाय एकाच उद्देशाने पुढे जावं, पुढे जावं, पुढे जावं. पण आपण आता अडकतो. काय दुःख, काय दुःख, जे खोटं आहे ते. कारण ज्या क्षणी दुःख ऍक्सेप्ट करतो, ज्या क्षणी त्या दुःखाला विचार बदलतो, रिस्पॉन्स बदलतो, त्या क्षणी ते दुःख निघून जातं. हे विपश्यनेला बघतो. ज्या क्षणी तटस्थता येते, ज्या क्षणी त्या दुःखाला वेगळ्या प्रकारे आपण हे बघतो, निघून जातो. मग पहिलं मी लॉ ऑफ कर्म डिझॉल्व्ह झालाय. मग लॉ ऑफ कर्म डिझॉल्व्ह झालाय हे ज्यांना माहिती नाहीये, त्यांना सुद्धा ते कर्म आता इफेक्ट देत नाहीये. कारण नाहीच आहे ना तिथे एक्झिस्टिंग. त्यामुळे त्यांना तो कर्म इफेक्टच देणार नाहीये. पण ज्यांना तुम्हाला मी सारखी सांगून वाटत नाही, छे म्हणजे काय डिझॉल्व्ह झाला, कसं हे माझं कर्मच मलाही करावं लागतंय. अजून अजून ज्यांची बिलीफ ही आहे, त्यांना तो इफेक्ट येणारच आहे. कारण आपल्या बिलीफ आपल्याला जे हवं तेच मिळतं ना. सगळं रहस्य मी सांगितलं, एकच रहस्य आहे. आपण क्रिएट करतो. मग आपली बिलीफ लॉ ऑफ कर्म आहे. मंगल मॅडम म्हणतात गेला. किंवा मी सुद्धा मी जरी म्हणते तरी काय वेळेला नेहमीच्या सवयीने, नेहमीच्या पॅटर्न प्रमाणे, नेहमीच्या प्रोग्राम प्रमाणे मी काय ग बाई कर्म माझं असं म्हणू शकते. मग हे इफेक्ट, कारण बिलीफ आहे ना माझी, मग इफेक्ट येणारच. म्हणून बिलीफ थेरपी बदलायची. पहिला आपला संकल्प, माझी बिलीफ थेरपी पूर्णतः बदलली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. एवढं जरी जमलं ना तरी सगळं सुंदरच होणार आहे. माझी बिलीफ थेरपी बदललेली आहे. नवीन युगासाठी माझी नवीन अत्याधुनिक शास्त्र आहे. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र. नवीन युगाप्रमाणे माझी बिलीफ अत्याधुनिक झालेली आहे. मग पहिली बिलीफ, माझे रोग नष्ट झालेत. दुसरी बिलीफ, माझं दुःख पूर्णतः निघून गेलंय. बघा करून, म्हणून बघा, बिलीफ ठेवून बघा काय होतंय ते. माझं काय आहे तुम्हाला ते लिहा सगळं. म्हणजे पहिलं बिलीफ थेरपीचा संकल्प येईल. दुसरं, आता हा चेतनावाढीचा कोर्स आहे म्हणून काय लिहिलं पाहिजे? माइंड. पहिल्यांदा माइंड, मग अवेअरनेस, मग चेतना. म्हणून माइंड, माझं मन पूर्णतः शांत झालेलं आहे. माझं मन पूर्णतः शांत झालेलं आहे. माझा अवेअरनेस अतिशय वाढलेला आहे. मी सतत अवेअरनेस मध्ये राहते. माझा कॉन्शियसनेस, माझी चेतना खूप वाढलेली आहे. मग आता हे चेतना वाढली, कॉन्शियसनेस वाढला, मन वाढलं म्हणजे काय? तर आध्यात्मिक प्रगती. मग माझी आध्यात्मिक प्रगती खूप चांगली झाली आहे. एवढे तरी बेसिक तुमचे संकल्प पाहिजेत. माझं मेडिटेशन अतिशय सुंदर होत आहे. रेग्युलरपणे सुंदर होत आहे. मी सतत हायर फ्रिक्वेन्सी मध्ये, हायर ऊर्जेमध्ये राहत आहे. आणि इथे फ्री विल रेडी नाहीये. फ्री विल रेडी असेल तर लिहा, की जसं मी लिहिते, मला मोक्ष मिळालेला आहे. मला मोक्ष आहे. मला कुठलंही डायमेन्शन नकोय. ना फिफ्थ, ना 60, ना 64, कुठलंच नको. मुक्त. माझा आत्मा डिझॉल्व. माझा आत्मा डिझॉल्व झाला आहे. मला मोक्ष मिळाला आहे. मी तर ना तुम्हाला सांगते, ध्यानामध्ये बघायला सुरुवात केली आता, की आत्ता जसं आपण क्रिएटर मधून मनुष्य जन्म घेताना मेमरी विसरली, तसं मी हे सुद्धा टाकलंय माझ्या इंटेन्शन मध्ये, की नाही, मला नंतर थोडी मेमरी हवी आहे. मी हे सगळं करतीये, म्हणजे कॉन्शियसली क्रिएट करतीये, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस बिल्डअप करतीये, लोकांना मोटिवेट करतीये, माझ्याकडनं ऊर्जा करून घेते. मला एक थोडीशी पुसटशी मेमरी हवी, की मी त्या क्षणाला म्हटले, असे डोळे मिटलेत आणि अशी नवीन रियालिटी, मुक्त मी, म्हणजे माझं अस्तित्व लाईटमय. सध्या तरी मी लाईटमय बघतीये, की मी प्रकाशमय. बस. आणि मी खूप
कंटेंट फिलिंग करते. येस, अचीव झालं, अचीव झालं. सगळे बघतीये मी, सगळे एकच आहोत. एकत्व बघतीये, प्रकाश बघतीये बस. आणि फील करते. येस, अचीव झालं. एवढी तरी मेमरी हवी आहे. हे सुद्धा इंटेन्शन पेरलेले. तसं तुम्ही पण पेरा. दुसरं म्हणजे आता जे जे आपली चेतना वाढ होणार आहे, आपण बघतोय खूप छान ऊर्जा येत आहे. मग याच्यामध्ये अजून माझं इंटेन्शन संकल्प असे आहेत, खूप फास्ट युग परिवर्तन झालंय. कारण त्याच्याही पलीकडे आधी तर युग परिवर्तनाला जावं लागेल. फास्ट युग परिवर्तन झालं आहे. पृथ्वी सहजतेने लवकर 5व्या आयामात गेली. पृथ्वी तर 5व्या आयामात जाणार आहे. आपण चॉईस आहे आपल्याला कुठं जायचं. 4 चॉईस सांगते मी. पहिलं म्हणजे पहिली फळे. या तर सगळ्या तुम्ही आता लगेच तुमची फ्री विल तयार करू शकता. त्याला काही अवघड नाहीये. पहिल्या फळीत राहायचंय का आपल्याला? येस, मी पहिल्यांदा जाणार. पहिल्या फळीत मी. पहिले जसे सोल्जर्स असतात लढणारे, लढवय्ये. युद्ध बघा, युद्धच आहे हे, युद्धच आहे. मग पहिल्या फळीत राहायचंय का? मी पहिल्या फळीत आहे. मी केव्हाच माझं इंटेन्शन की आम्ही पहिल्या फळीत आहे बस. सोल्जर लढणारा पहिल्या ह्याच्यातला सोल्जर. तुम्हाला थांबायचंय का पहिल्या ह्याच्यात? पहिल्या ह्याच्यात थांबण्याचा फायदा काय, तोटा काय? फायदा एवढाच की लवकर सुटणार इथे, कारण वेध लागले ना आता घरी जायची. म्हणून हा फायदा. लवकर नको बाबा, हे किती दिवस अडकून पडायचं तुरुंगात. तुरुंग आहे ना. पहिल्यांदा मी जाणार. म्हणजे पहिली फळी. पहिल्या फळीला काही अनुभव नसतात. दुसऱ्यांचं बघायला मिळत नसतं काय होतंय त्यांचं. दुसऱ्या फळीत राहिलात तर काय होणार? पहिल्या फळी लवकर जायला लागले की दुसऱ्या फळीकडे येणार. त्रास तर जे काय भोगायचे ते भोगायचेच आहेत, लक्षात घ्या. शरीरावर बदल होत आहेत, करंट लागतायत. तुम्हाला सांगतेय, विचारला होता प्रश्न कोणाकोणाला करंट लागतायत, उत्तर आलेलं नाहीये. कोणाला पल्स जाणवत आहेत का? टाकत चला उत्तराला रिस्पॉन्स. तर त्याला रिस्पॉन्स नाही. तर हे जे काही आपल्याला त्रास घ्यायचे ते घ्यायच लागणार किंवा त्याला मॅनिफेस्टेशन संकल्पात लिहू शकतो आपण. पण हे बघा, जाणारा मनुष्य शरीर सोडूनच जावं लागतं. शरीर काय असंच लगेच उडत नाही. आता 5व्या आयामात काय आपलं अस्तित्व असणार आहे? आपलं प्रकाशमयच अस्तित्व आहे 5व्या आयामात गेलो तर. लाईट, गोल्डन लाईट असणार आहे ती. कारण 5व्या डायमेन्शन मध्ये फक्त लाईट आणि साऊंड आहेत. दोनच आहेत गोष्टी. आहे आत्ताच नॉलेज काय आहे, परफेक्ट आहे माहिती नाही मला, पण असं आहे. मग लाईटमयच आपण असणार आहे. मग ते असंच जाऊ तसंच जाऊ माहिती नाहीये कसं जाऊ. पण पहिल्या फळीत राहिला आहे. दुसऱ्या फळीत जर राहायचं असेल तर पहिल्या लोकांचं बघून दुसरी फळी जाणार. आणि मग तिसरी फळी म्हणजे सैरावैरात धावणं म्हणतो ना आपण. सगळं झालं ना आता जवळ आलं आणि सैरावैरात धावून पळायचंय का मग? अरे च हे झालं बरं का. आपण नाही 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 म्हणत होतो. अरे कोरोनाला किती वेळ लागला घरात बसायला सगळं जग. त्यावेळेला आपण असं जर म्हटलं असतं ना नाही 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 तर खूप छान झालं असतं. पण त्यावेळेला आपण म्हटलंच नाही. हे काय माहितीच नव्हतं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस काय. टीव्हीवर जे टाकलं जातं, पेपरमध्ये जे झालं असतं ते कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस तयार करण्यासाठी असतं, लक्षात घ्या. आपल्या सबकॉन्शियस मध्ये बीज टाकण्यासाठी असतं. जाहिराती, बातम्या, कोरोनाच्या बातम्या, सबकॉन्शियस आपल्या मनाने ऍक्सेप्ट केली की तीच रियालिटी. आपण बातम्या बघतोय करोना करोना, घ्या करोना, होणारच करोना. ज्यांना हे सगळं कळत होतं त्यावेळेला त्यांना झालंच नाहीये करोना. कित्येक लोकांनी व्हॅक्सिन सुद्धा घेतलेले नाहीयेत, कारण त्यांना हे आधीच त्यांच्या चेतना हायर होत्या. त्यामुळे हे कळालं होतं त्यांना. मलाही ऍक्सेप्टन्स नव्हता व्हॅक्सिन घ्यायला. मला घ्यायचं नव्हतं, पण बाकीचे ते जे काही लिमिटेशन्स टाकले, एरोप्लेननी प्रवास नाही, हे नाही, ते नाही, मला ते करायचं होतं ना तेव्हा. त्यामुळे घ्यावी लागली मला व्हॅक्सिन. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर त्यामुळं पळतायत सगळे, धावतायत सगळे. त्यांचं बघून आपल्याला म्हणजे आपल्याला कळतंय आता काय होतंय, काय होतंय. मग आपण रनर होण्याचंय का? आपल्याला सैरावैरा पळून ही गोष्ट ऍक्सेप्ट करायची आहे का? तेही फ्री विल तयार ठेवा. नाही बघेल काय होतंय, आधीच होतंय, नाही होतंय, मग मी ठरवेल. ओके. ती फ्री विल ठेवा. आणि चौथी म्हणजे मला ऍक्सेप्टच होणार नाही. काही होऊ देत. मी बसेल तसंच बघत काय चाललंय. आणि जे काय मी ट्रॅप्ड होईल. ट्रॅप तर होणारच आहे. ट्रॅप तर होणारच आहे ना.
नाहीच काय हल्लो गेलो, ऍक्सेप्टच केलं नाही, चेतनेने स्वीकारलंच नाही. तर काय मग हे जडत्व असतं, की ग्रंथांमध्ये लिहिलंय, सगळीकडे लिहिलंय, सगळीकडे आग लागली, सगळे बोलतायत. कुठलाही युट्यूब उघडा आता, मी टाकत नाही, पण कुठलाही. आणि मग आपण म्हणत असे हे नाही होणार, होईल तेव्हा बघू ना, होईल. अजून खात बसतो, अजून पीत बसतो, अजून काहीतरी कर, बघू काय होईल ते. म्हणजे ट्रॅप्ड होणार. मग आपली फ्री विल आत्ताच तयार ठेवा. 4 ग्रुप पैकी कुठल्या ग्रुपला राहायचंय? फर्स्ट म्हणजे लाईट बिंग ग्रुप. चला करायचंय, काय होतंय बघायचंय, आणि मग दुसऱ्यांनाही घेऊन जायचंय, म्हणजे दुसऱ्यांसाठी पण प्रयत्न करायचे. तर पहिली फळी व्हायची का? तो स्वीकार करा. संकल्प लिहा, मला पहिल्या फळीत पाहिजे बस. जे काय होणार आहे पहिल्या फळीत मी लाईट बिंग, मी दुसऱ्यांसाठी काम करणार. आणि जेव्हा ही पहिल्या फळीचा स्वीकार असतो ना तुमचा, त्यावेळेला जास्तीत जास्त आ, स हे होतं, काय म्हणतात, सहजासहजी होतं. कारण त्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या फळीत जाता ना तुम्ही, ब्रह्मांडीय ऊर्जेच्या ग्रुपमध्ये जाता. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेलाही बदल करायचेत ना. मग मी होते ना, पहिल्या फळीत राहते ना, म्हणजे मी दुसऱ्यांना सांगेल ना काय काय होतंय, काय काय कसं कसं असतं. चला या रे माझ्या माग बघून. म्हणजे आपण त्या सृष्टीच्या सृष्टीकर्ता किंवा काय, आपण त्या ह्याच्यात आहोत, म्हणजे आपण जे करणार तेच होणार आहे. मलाच हे घडवायचंय, मीच क्रिएटर रोल मध्ये आहे, म्हणून तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरतो ना आपण. खूप अमेझिंग आहे हे समजलं तर. आपणच क्रिएट करतो ना, आपणच होतो. आता आपल्याला कंटाळा आला इथे थांबण्याचा, म्हणून आपल्याला घरी जायचंय, आपणच क्रिएट करतोय. आणि अशी एक ठराविक लोकसंख्या पोहोचली की धाडकन इव्हेंट होणार आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस झाला. नाही रे बास, आता हे ट्रॅप ह्युमन बिंग, ते तर सत्यच आहे, ते काही खोटं नाहीये. नको आता हे ट्रॅप्ड ह्युमन बिंग नको, मला मॅट्रिक्स मध्ये नाही राहायचं. आपलीच व्हील आहे, चला आता परत जायचं ओरिजिनला. आपलीच व्हील आहे, आपणच क्रिएट करतोय. कशी क्रिएट करतोय? आपण म्हणतोय युग परिवर्तन होणार होणार होणार, 50 मध्ये पृथ्वी जाणार जाणार जाणार. आणि आपण जसं म्हणतोय आपली चेतना तशी वाढते, आपली चेतना जशी वाढते तसे इफेक्ट सुरू होतात. हे असं सगळं आपणच क्रिएट करतोय, आपल्याच इंटेन्शनमुळे हे होतं, हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपण जर नाही केलं, खूप छान वाटतंय इथलं रमणं, गाणं, खाणं, जीवन, नवरा, बायको, मुलं, खूप छान वाटतंय. नाही अजून हे नाटक चालू ठेवूयात. पण बाकीचे जागे झालेत ना, बाकीचे जागे झालेले आहेत. आणि ती सगळी सोलर फ्लेअर सुरूच आहे. कारण त्याला पिरियड आहे ना, युगानं युग जे काही सायकल आहे ते झालेलंच आहे आता. त्यामुळे तर आपल्या मनात तशा इच्छा जनरेट व्हायला लागल्यात ना. नको नको आता संपलं, चला घरी परत. का तर झाले आता ते 26,000 वर्ष, 75,000 वर्ष संपलं आता. त्या टाइम पिरियडला ते भौगोलिक सगळे होतच. सगळे सूर्य एकत्र आलेतच, फोटोन बेल्ट मध्ये पूर्ण पॉवर झालेलीच आहे. म्हणून मग हा फळीचा पण तुम्ही संकल्प लिहा. कुठल्या फळीत काम करायचंय? पहिल्या फळीत करायचंय, लाईट बिंग ग्रुप आपला आहेच आहे. हा पण संकल्प लिहा की मी पहिल्या फळीत आहे. पूर्ण जे काही होत आहे ते मी सगळं स्वीकारत आहे, ऍक्सेप्ट करत आहे. आणि मला दुसऱ्यांसाठी सुद्धा काम करायचंय. म्हणजे सगळ्यात जास्त हायर चेतना लवकर होते. आपण ब्रह्मांडीय इच्छेला मदत करतो, आपण त्या ग्रुपमध्ये जाऊन पडतो. आणि मग दुसऱ्या ग्रुपला हे बघून आपण सांगून त्यांना आपण मदत करत आहोत. म्हणजेच आपली ऊर्जा हायर होते. कारण आपण देणारे राहतो, घेणारे खाली राहतात. लक्षात घ्या कसं आहे. देणारे नेहमी वरती म्हणजे ऊर्जा हायर, घेणारे नेहमी खाली. म्हणजे साधं युट्यूबवर कमेंट टाकणं, किती लोक कमेंट टाकणार? 2 नाही तर 3च टाकतात. शारदा कुंभार मॅडम माझी मैत्रीण आहे, त्या तर कधीही विसरत नाहीत टाकायला. खूप खूप धन्यवाद शारदा मॅडमचे. सुलोचना मॅडम टाकतात, नंतर अर्चना सोनसळे मॅडम टाकतात. मग द्यायला राहा ना. धन्यवाद देतोय, देणारे व्हा ना. ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूडचं लॉजिक असंच आहे. तो मॅप ऑफ कॉन्शियसनेस घेणार आहोत आपण या कोर्समध्ये. ग्रॅटिट्यूड द्यायला लागलो की आपण ऊर्जा जास्त होते. देतोय ना आपण, धन्यवाद देतोय, घेणारे खाली राहतात. लक्षात घ्या, आपण देतोय धन्यवाद म्हणजे हायर ऊर्जेला त्या क्षणापर्यंत, जोवर मेसेज टाईप करतोय त्या क्षणापर्यंत हायरला जातो. अगदी मनात न दिली त्यांना, तर नुसतं टाकलं की झालं की धन्यवाद. नुसते थँक्स टाकतात लोक. करू नका म्हटलं तरी सारखं तेच, नुसतं धन्यवाद म्हणायचं, नुसतं सिम्बॉल टाकायचं. पण आतून किती आलंय काय माहिती. या सगळ्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी हे सगळं सायन्स आहे. आणि म्हणून तर ग्रॅटिट्यूडचं महत्व आलंय. आणि तुम्हाला इथं मी पुढचंही सांगून ठेवतेय
जे काही आपलं रिलीज होणार आहे, आपण जाणार आहे ना शिफ्टमध्ये, ते हार्ट ओपनिंगनी होणार आहे. मागच सांगितले आज्ञाचक्र, पूर्वी आज्ञाचक्र सहस्रार मार्ग होता. आता हार्ट ओपन झालं तर आपण जाणार आहे. आणि हार्ट केव्हा ओपन होणार आहे? दुसऱ्यांबद्दल तुम्ही काम करायला लागल्यावरच हार्ट ओपन होणार आहे. कारण दुसऱ्यांसाठी काही वाटणं म्हणजेच हार्ट ओपनिंग आहे. मला वाटतंय दुसऱ्यांना मी घेऊन बरोबर जावं, मला वाटतंय दुसऱ्यांना सांगावं, मला काय फायदा झाला, मला काय टेक्निकचा काय फायदा आला, हे दुसऱ्यांना सांगावं वाटतंय. ते ऐकून कोणीतरी पुढे येणार आहे, म्हणजेच हार्ट ओपन ओपन होत जातं. म्हणजे हे सगळे हार्टचे जे व्हर्च्यूज आहेत, प्रेम, दया, करुणा, ग्रॅटिट्यूड, क्षमा, फॉरगिव्हनेस, हे सगळे 6 गुण घेऊन त्याच्या एक्झरसाइज आपल्याला करायच्यात पुढे हायर लेवलला. देवी ध्यान त्यासाठी घ्या म्हणते मी, परचेस करा देवी ध्यान. या सुरू करायच्यात आपल्याला आता देवी ध्यानातनं. हार्ट ओपनिंग कडं शेवटची म्हणजे हार्ट ओपन झाल्याशिवाय जाताच येणार नाही. ज्यांचं हार्ट लवकर ओपन होईल ते लवकर रिलीज होणार आहेत. आणि सगळ्या पृथ्वीवर, कारण नंतर नंतर मी हे सगळं सांगू शकत नाही, हार्ट ओपन करावंच लागणार आहे. जसं करोनाला झालं, करोनाला आपण मदत केली, खाणाऱ्याला, पिणाऱ्याला, घरातल्या नोकरांना, म्हणजे आम्ही तर फुकट पगार दिले काम न करता सगळ्यांना. ह्या सगळ्या जर आपण इकडं तिकडं बघितलं तर झाल्या लोकांच्या, करोना वाढल्या, एकमेकांना मदत केली त्यांनी, कोणी कोणी काय काय करत होतं, हे सगळं त्या वेळेला सुद्धा सगळं होणार आहे. आणि ज्याचं लवकर ओपन होईल, जो दुसऱ्यांसाठी सगळं करू लागेल, घ्या रे माझा पैसा, घ्या रे माझं, घ्या रे ते, तेव्हाच तो लवकर जाणार आहे. तर हे उद्दिष्ट ठेवा. हार्टचं पण लिहा, माझं हृदय ओपन झालं आहे, माझ्या हृदयात जाणवू लागलं आहे, धडधड धडधड जे काही हृदयाची पल्स आहे, ती पल्स मला ऐकू यायला लागली. त्याच्यावर जर फोकस ठेवला ध्यान करताना तर छान ध्यानाची इफेक्ट येणार आहे. मग इथली पल्स धडधडणं वेगळं, श्वास नुसतं आपण असं बघताना आपल्याला ते पल्स जाणवले पाहिजे, जे टाळूमध्ये असतात. या सगळ्या ब्रह्मांडाला कनेक्शन तीच पल्स आहे. तर हे ठेवा. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा संकल्प असला पाहिजे की न्यूट्रल मध्ये राहणं. कारण हे बघा, आता आपल्याला न्यूट्रल मध्ये म्हणजे सुषुम्नेत राहायचंय. डावी नाकपुडी नको, ही मधली आपली नाकपुडी सतत असते म्हणजे ध्यान. ध्यानात आपण सुषुम्नेत असतो, ना डावी ना उजवी. मग जेव्हा आपण जीवनात काम करतोय त्याला कसं राहू शकतो? सुषुम्नेत राहू शकतो ना. आपण न्यूट्रल मध्ये राहणं शिकलं पाहिजे. ना ऍक्सेप्टन्स ना रिजेक्शन्स, ना रिस्पॉन्स ना रिॲक्शन. लिहून घ्या, नो रिस्पॉन्स नो रिॲक्शन. ऍक्सेप्टन्स नाही, रिजेक्शन्स नाही, न्यूट्रल राहायचं. काय होईल ते होईल, चालेल. वडापाव खायचंय का? होही नाही, नाहीही नाही. लक्षात घ्या, खूप छोट्या छोट्या गोष्टीत ना आपण करूयात हे. वडापाव म्हटलं, माझं आवडतं वडापाव, वडापाव वा मस्त, द्या 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 द्या, आणा आणा आणा, गरम 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 गरम. नो, नको का? ते पण नाही. म्हणजे कशी पाहिजे? आला तरी चालेल, नाही मिळाला तरी चालेल. इतकं सुंदर आहे ना. म्हणजे हे आपण बॅलन्स मध्ये राहतो, न्यूट्रल मध्ये राहतो, म्हणजे सुषुम्नेत राहतो. ध्यानात असल्यावर म्हणू का आपण आणा वडापाव, नको मला वडापाव, तसंच ते. तर हे महत्वाचं लिहा की मी न्यूट्रल मध्ये राहायला शिकले, म्हणजे दुसऱ्या भाषेत तटस्थता. चालेल पण नाही पण चालेल, जे होईल ते होईल, जे होईल तटस्थ. मी आलं तटस्थ, नको तटस्थ, असं. मग हेच विपश्यनेत सांगितलं. दुखतंय, समजा डोकं दुखतंय, डोकं दुखतंय, काहीच नाही, ना दुःख ना सुख, ना दुःख ना सुख. आणि ज्या क्षणाला डोकं दुखताना असं श्वास घेऊन नुसतं आपण बघत असतो ना, त्या क्षणाला ते डोकं दुखणं बंद होतं. आणि जीवनातल्या दुःखाचंही असंच आहे. ज्या क्षणाला आपण त्याला रिॲक्शन रिस्पॉन्स द्यायचं हे करतो, ते दुःख लगेच निघून जात. समजा पैसा, उदाहरण घेऊयात आपण, पैसा कमी पडतोय. मग पैसा कमी पडतोय हा विचारच मनातनं काढून टाकायचा. मला पैसा कमीही पडत नाही आणि जास्तही नाही, असं जर म्हटलं, किंवा जी काही अडचण आलेली आहे पैशाची, त्याला तटस्थ राहून बघा, लगेच सॉल्व्ह होणार आहे. पैसे घेऊन येणार आहेत तुम्हाला कोणीतरी. आणि आता तर खूप छान ऊर्जा येते. मॅनिफेस्टेशन पॉवर हजारो पटीने वाढलेलं आहे पूर्वीपेक्षा. आपण बघत होतो बघा, हळूहळू हळूहळू
तुम्ही मला म्हणायचं मॅडम खरंच की मनात येताच लगेच पूर्ण व्हायला लागतं. आता मनात येण्याच्या आधीच पूर्ण होतात इच्छा. म्हणून तुम्ही अबंडन्स मध्ये राहा. आता सगळी दुःख, सगळं कमतरता बाजूला ठेवून टाका. अबंडन्स, सगळं अबंडन्स आहे. पैसा अबंडन्स, काय वाटेल ते अबंडन्स, जे काही मला लागतंय ते सगळं अबंडन्स आहे. बस असं राहून बघा, 2 दिवसात तुमचं आयुष्य बदलेल. कमीच काही पडणार नाही. खूप फास्ट स्पीड होणार आहे प्रोग्रेस. धडधड धडधड एक्सप्रेस. केव्हा एक्सप्रेस सुरू होणार आहे जीवनामध्ये रिझल्ट देणारी? बिलीफ बदलली तर. तुम्ही आता असंच धरून बसला की नाही तेच आयुष्य सुरू आहे, नाही तेच असं कसं होईल, ब्रेन लावला, लॉजिकल थिंकिंग, काहीच मिळणार नाही. तुम्ही फक्त बघा, ऊर्जा धबधब 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 येते. मला अबंडन्स, मी अबंडन्स, म्हणून बघा काय काय होते. 2 दिवसात खूप रिझल्ट येणार आहेत. याला बिलीफ बदलणं गरजेचं आहे. मग पुढचे उद्दिष्ट लिहा, क्लिन्झिंग. बिलीफ केव्हा बदलेल? जेव्हा जुनी बिलीफला क्रॉस केला. नाही आता हे नाहीये, एक्झिस्टिंग नाहीये. म्हणजे रिक्त, क्लिन्झिंग लिहिलं पहिल्या. माझ्या सर्व शरीराचं, मनाचं, बुद्धीचं, माझ्या अनुभवांचं क्लिन्झिंग झालेलं आहे. पूर्ण. आणि हे आपण करणार आहे या कोर्समध्ये. आपण सगळ्या लेवलला क्लिन्झिंग करणार आहे. आपण ऍस्ट्रल आपले 7 लेयर्स बघितले, पंचकोश बघितले, त्याच्या क्लिन्झिंग पासून आपण सुरू करणार आहोत. 12 चक्रापर्यंत आपण ऍक्टिव्हेट करणार आहे. सगळ्या चक्राद्वारे आपण शरीराचं क्लिन्झिंग करणार आहोत. मेनली हायर डायमेन्शनल चक्रा घेणार आहे. मी रिपिटेशन टाळणार आहे. सर्व हे क्लिन्झिंग करत करत आपण भरणार आहोत. म्हणजे जुनं जर काढून टाकलं, जसं मी घरातलं सांगितलं, नक्की घर आवरून काढा, सगळं फेकून द्या, गोरगरिबांना वाटा. म्हणजे क्लिन्झिंग, घरातलं क्लिन्झिंग झालं तर शरीरातलं क्लिन्झिंग होणार आहे. कारण बघा, आपलं जसे 7 ऑरा तेच पृथ्वीचे ऑरा आहेत, लक्षात घ्या. चक्र, ऑरा, चक्र. आपले जे चक्र ते पृथ्वीचे पण चक्र आहे. पृथ्वीचं सहस्त्रार एका ठिकाणी आहे, पृथ्वीचं मूलाधार एका ठिकाणी आहे. आणि जो कलश नेला ना राम मंदिरासाठी, ते सगळे याच प्रोसेस होत्या. त्याला पण मला खूप बोलायला आवडेल. केलं काय, झालं काय, केलं काय, झालं काय, हे दाखवायला लोकांना, ज्यांना समजतं नाही ते. ते पृथ्वीचे सगळे 7 चक्र, आपल्या भारताचे सगळे 7 चक्र तिथे नेऊन, ते कलश नेऊन सगळं झालेलं आहे. लक्षात घ्या, खूप समजण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून घर स्वच्छ नक्कीच करा कोर्स सुरू होईपर्यंत. आबळ गबळ आडगळ सगळी काढून टाका. खूप एनर्जी. एक उदाहरण सांगते तुम्हाला, की आपल्या घरात वेस्ट कडनं हवा येते. आपण जर वेस्ट कडनं जी हवा आहे ते पश्चिमेकडून, पूर्व साईडचे दार खिडक्या असतील तरच तो प्रवास हवेचा येतो, जाणवतो. हवा लगेच खेळू लागते पूर्वेकडचं दारा खिडक्या उघडल्या तर. नाही तर बंद करून ठेवा, पूर्वेचं दार खिडक्या बंद करून ठेवा. संध्याकाळी हवा येते का बघा, नाही येत. तशाच या अडगळीने होतं. अडगळ्या काढल्या आपल्या की ऊर्जा खेळू लागते. मग ती पैशाची, पैसे हलवा, दागिने हलवा, हे खूप वेळा सांगितलंय, बदला. म्हणजे घरातलं काय, लॉकर मधलं काय, सगळंच आहे. हलवा पूर्णपणे. म्हणजे त्या ऊर्जा सगळ्या बदलतील. म्हणजे आधीच काढून टाका. मग क्लिन्झिंग लिहा. माझं सगळं घर स्वच्छ झालंय, शरीर स्वच्छ झालंय. शरीर म्हणजे 6 फूट आहे. आणि आता 5th डायमेन्शनचे आपल्याला चक्र बघायचे म्हणजे कमीत कमी 12 चक्र, ओव्हर स्टार चक्र एवढं तर. तसे तर 114 चक्र आहेत. 114च आपण इन्स्ट्रक्शन घातलेली आहे त्या ध्यानामध्ये. ते ध्यान केले, त्याच्यात मी 114 चक्र क्लीन झाल्याची टाकून दिली अफर्मेशन. कारण आताशी तर 5व्या आयामातली चक्र आता आपल्याला असेच झाले. पण आपल्याला मोक्ष जर करायचं तर सगळी चक्र आपली क्लीन झाली, म्हणून 114ची टाकली येतात. तर तसं तुम्ही क्लिन्झिंग सगळं लिहून काढा. तर हे सगळं लिहा. आणि मी काही पॉइंट्स लिहिले होते, बघून घेते काही माझं जर काही राहिलं असेल तर. तर अबंडन्सचा संकल्प लिहा. मला सर्व काही अबंडन्स आहे हे महत्वाचं लिहा. दुसरं म्हणजे मी आता बॉडी लेव्हलवर सांगितलं नाही, पण लिहून ठेवा. बॉडी का बदलणार आहे? आपली बॉडी बदलणार आहे. बॉडी बदलत जाणार आहे हळूहळू हळूहळू. बॉडीतले क्रोमोझोम्स बदलणार आहे, डीएनए बदलणार आहे. पूर्ण जी कार्बनमय बॉडी आहे ती सिलिकॉनमय होणार आहे. म्हणून तर मग तिचं
चिरतारण्य 1000 वर्ष जगू शकणार, डिकेइंगच नाही बॉडीला. ऍक्च्युअल सगळं माहिती नाहीये, पण जे जे काही मी सांगतेय ते तुम्ही लिहून ठेवा. माझी बॉडी पूर्णपणे बदलत आहे. डीएनए ऍक्टिव्हेट होत आहे, क्रोमोझोम्स ऍक्टिव्हेट झाले आहेत, माझ्या बॉडीतला सेल अन सेल, हे सगळं ध्यानातनं घातलेलंच आहे. पण तरी तुम्ही संकल्पात लिहा, माझ्या बॉडीतला सेल अन सेल क्लीन झाला आहे, नवीन एनर्जी मय झाला आहे, हील झालाय, हिलिंग लिहा, क्लिन्झिंग लिहा. तर हे घाला, डीएनए घाला, क्रोमोसोम्स घाला. माझ्या इन्स्टिंक्ट अवेअरनेस प्रचंड वाढलेले आहेत. नॉलेज वाढलेलं आहे. महत्वाचा उद्देश ज्ञानच आहे ना. माझं ज्ञान खूप छान झालेलं आहे. जे जे मला आवश्यक आहे तेवढे तेवढेच मला मिळत आहे. माझ्यासाठी जे चांगलं आहे ते सर्व मला मिळत आहे. मग ज्ञान असेल काही असेल, बाकीचं नकोय आपल्याला. म्हणून माझ्यासाठी जे चांगलं आहे फक्त तेवढंच. नंतर माझे डायरी आहे बघा, ही डायरी 3 पानं भरलेत माझे संकल्प. ही माझी संकल्पाची डायरी आहे. ही फक्त अशी संकल्पाची डायरी. याच्या मागच्या प्रतिपदेचेही दिसले. आता अर्थात मला सगळेच संकल्प असतात ना, त्यामुळं विहंगमचे असतात, बाकीचे असतात, त्यामुळं हे लिहिलंय. नंतर माझं सर्व प्रकारचं हिलिंग फास्ट होत आहे. कारण आपण आता जरी म्हटलं तरी सारखं शरीराला काहीतरी वेदना होतात, मनाला काहीतरी होतात. त्यामुळे हिलिंग प्रोसेसच फास्ट झाली. माझ्या सर्व प्रकारच्या हिलिंग क्षणार्धात होतात. मनात वाईट विचाराला हील होतो, फिजिकली काय झालं हील होतं, लिहून टाक. माझ्या सर्व प्रकारचे हिलिंग फास्ट होत आहेत. डिटॉक्सिफिकेशन फास्ट होत आहे. माझ्या सर्व लेवलचं डिटॉक्सिफिकेशन, क्लिन्झिंग, हिलिंग अतिशय शीघ्र गतीने होत आहे, क्षणार्धात होत आहे. दुसरं, ओंकार ध्यान करणार असाल तर त्याचे संकल्प लिहा. 1 एप्रिल पासून सुरू होतोय त्याचे संकल्प लिहा. कारण 15 दिवसासाठी हे संकल्प असतात. ओंकार ध्यानाचे संकल्प लिहा. मी टाइम विचारलाय, तो टाका, म्हणजे तो टाइम फायनल करता येईल. आणि एप्रिलच्या ओंकार ध्यानाचे पैसे 1 एप्रिललाच भरायचेत. 31 मार्च पर्यंत भरू नका, कारण इन्कम टॅक्स ते सगळं बघावं लागतं. त्यामुळे आता कोणी देणगी पण देऊ नका. आधीच सांगितले देणगी देऊ नका 3-4 महिने. तरी काही लोकांनी दिलीच 1-2. तसं पैसे सुद्धा आता 31 कोणी भरू नका. 1 एप्रिलला मात्र सगळे पैसे भरा. दुसरं म्हणजे डोनेशनचा संकल्प लिहा आता या कोर्सचा. कारण एप्रिलला सगळा खडखडाट असतो संस्थेच्या ह्याच्यात. त्यामुळे एप्रिल पासून डोनेशन लागणार आहेत, पैसे लागणार आहेत. ओंकार साधना कोर्स घ्या. संस्थेलाच जातात ते पैसे, मला जात नाही. त्यातून थोडेसेच नीता मॅडमना देते, त्या कधी विचारत सुद्धा नाहीत इतकेच का दिले तितकेच का दिले, हे पण लक्षात घ्या. आणि ओंकार ध्यानाला सुद्धा अल्टरनेटिव्ह कोर्स कधी मॅडम नसल्या तर घ्यायला पुढे या. या कोर्सचे जे काही ध्यानाचे व्हिडिओ आहेत अप्रतिम केलेले आहेत तयार. हे व्हिडिओ एका दिवशी, साधारण 1-2 दिवशी एक लावणार आहे मी, पण ते नंतर 8-8 दिवस तरी करणं गरजेचं आहे. या कोर्सचं रेकॉर्डिंग अजिबात मिळणार नाहीये, हा नंतर वेबसाईटवर पडणार आहे, लक्षात घ्या. थोडस झलक म्हणून मी टाकेल काही मिनिटांचं, तर ती अपेक्षा ठेवू नका. आत्ताच सांगते, हा खूप हायर लेवलचा कोर्स आहे. आणि या या लेवलवर जे काही आहेत कोर्सेस दुसरीकडं, तर ते पण असतील तर सांगा मला. कारण मी सुद्धा अभ्यास करूनच हे घेत असते सगळं. तर ह्या कोर्सचे व्हिडिओ मिळणार नाहीत, ते वेबसाईटवर पडतील सुदर्शन पिरॅमिडच्या. पैसे घेऊनच ते बघावे लागणार आहेत. त्यामुळे सकाळी उठायचं आहे 4:30ला, करायचं आहे कोर्स. याचे जे ध्यान आहे त्याचे तर झलक पण पडणार नाही, किंवा 1-2 मिनिटाची झलक ध्यानाची पडेल. त्यामुळे हे ध्यान मला घेण्यासाठी मी 2 नावं आलेली आहेत. नेहमीच त्यांनी यायचं का? नेहमीच सुलक्षणा मॅडम. दुसरे सुलक्षणा मॅडम कधी तयार होणार? तारा मॅडमनी एक दिलेलं आहे. म्हणून सुलक्षणा मॅडम, तारा मॅडमना मी सुदर्शन पिरॅमिडची वेबसाईट पूर्ण मेंबरशिप फ्री देणार आहे. तर सुदर्शन पिरॅमिडची मेंबरशिप ऑफर केली, तुम्ही जाऊन बघा. मेंबरशिप मध्ये 2,000 रुपयात तुम्हाला सगळे कोर्स फुकट मिळणार आहेत.
तिथे यायला मिळणार आहे, लायब्ररी वापरायला मिळणार आहे. तर ते सुदर्शन पिरामिडची मेंबरशिप एप्रिल पासूनच आपण सुरू करू, कारण विहंगमचं नवीन वर्ष एप्रिल टू मार्च असतं. मग पिरामिडची मेंबरशिपही तशीच ठेवू, एप्रिल टू मार्च. त्या वर्षाची मेंबरशिप फी भरली तर तुम्हाला तिथे येऊन 2 पुस्तकं महिन्याला घेऊन जाता येतील. तसंच तुम्हाला सगळे वेबसाईटचे कोर्स फ्री करायला मिळतील. आणि बरेच जणांना करायचंय भाग एक आयुष्य बदलाचा, करायलाच पाहिजे सगळ्यांनी, तो करायलाच पाहिजे. आता वेबसाईट ध्यान परचेस कराच, कारण या हार्ट व्हर्च्यूच्या एक्सरसाइज हार्ट ओपनिंगचं मी देवी ध्यानातनं घेणार आहे. देवी ध्यान म्हणजे नुसतं देवी ध्यान नसणार आहे. आणि जे कोणी वेबसाईटवर कोर्स करत असतात त्या कोर्स ग्रुपचं कम्युनिकेशन नेहमीच ऍक्टिव्ह राहतं. मला जसं ज्ञान येतं तसं मी त्या कोर्सवर ग्रुपवर टाकत असते. तर वेबसाईटचा कोर्स ग्रुप मी नवीन करतेय देवी ध्यानाचा, तर जरूर ते 500 रुपये एप्रिलमध्ये करण्याचं तिथे काही कारण नाहीये, कारण ते माझे पैसे मला येणार आहेत. त्यामुळे ते तुम्ही आता सुद्धा मेंबरशिप घ्या आणि तर परचेस करा. आणि आता बघा मला यावर्षी 8,000 मेंटेनन्सचे द्यावे लागले वेबसाईट. म्हणजे वेबसाईट मेंटेनन्सचे सुदर्शन पिरामिडचे 8,000 आणि विहंगमचे 4,500 हे मला भरावे लागतात. विहंगमचे तर विहंगमच्या खात्यातनं जातात तुमच्या देणगीतून. त्यामुळे जे देणगी देत आहेत त्यांची खूप खूप कृतज्ञ मी आहे, त्यांच्यामुळे हे सगळं चालू आहे. तर याच्यामध्ये आम्ही सुद्धा देणग्या देतोच, घरातले सुद्धा. पण एप्रिलमध्ये नक्की संकल्प लिहा, प्रत्येकाने देणगी द्या. मी तर म्हणते ज्यांनी देणग्या दिल्या नाही त्यांनी कमीत कमी या कोर्सला दिलीच पाहिजे. त्यामुळे तो संकल्प लिहा. ज्यांनी दिले त्यांनी नाही दिले तरी चालेल, पण ते तुम्ही संकल्प लिहू शकता. नाही दिले तरी तुम्ही दिलेलेच आहेत ना ऑलरेडी आधी. त्यामुळे ज्यांनी दिलेले नाहीत आतापर्यंत त्यांनी द्यावी देणगी, एप्रिललाच द्यावी, म्हणजे वर्षासाठी प्लॅन भराभरा कोर्सेस करता येतात. त्याच्यानंतर वेबसाईटवरचं देवी ध्यान घ्या हा पण संकल्प लिहा. पौर्णिमा ध्यान करण्याचा संकल्प लिहा, कारण ते खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो. ग्रॅटिट्यूड बद्दल संकल्प लिहा. सुलक्षणा मॅडमनी ग्रॅटिट्यूड कोर्स घेतला, त्याला अनफॉर्च्युनेटली रेकॉर्डिंग झालं नाही, यावेळेला मॅडमनी केलं, पण ग्रॅटिट्यूडचं रेकॉर्डिंग नाहीये. तर ग्रॅटिट्यूडचं खूप महत्व त्यांनी सांगितलं. तुम्ही ग्रॅटिट्यूडचे पण संकल्प लिहा, कारण ज्या वेळेला तुम्ही ग्रॅटिट्यूड द्यायला लागता तस तसं पुढे जाता. फॉरगिव्हनेसचे संकल्प लिहा. फॉरगिव्हनेस, कारण ज्या आता आता कशी ऊर्जा सुरू आहे तुम्हाला थोडक्यात मी सांगते. आता क्लिन्झिंगची ऊर्जा सुरू आहे. म्हणजे विपश्यना केली ना, मी तुम्हाला सांगितलं विपश्यनेत क्लिन्झिंगच होतं आयुष्यातल्या सगळ्या घटना. आणि हे मी तुम्हाला सांगतेच आहे वारंवार. क्लिन्झिंगची ऊर्जा आहे, क्लिन्स करण्यासाठी येते. म्हणजे मनात उद्रेक जास्त होतील, येतात का नाही ग्रुपवर टाका. या ग्रुपवर टाका, उद्रेक होत आहेत का, मनात उचंबळलं जातंय का, दुःख दाटून वर येतंय का, हे सगळं क्लिन्झिंग साठी येतंय, लक्षात ठेवा. त्यामुळे लेट गो लेट गो लेट गो म्हणा. वाईट वाटतंय ते जाण्यासाठी येते, त्यामुळे झिरो करून टाका त्याला. ओके बाय बाय, ते दुःख गेलं गेलं, आता पुन्हा येणारच नाही आठवण, बाय बाय. म्हणजे फॉरगिव्हनेस करायची पण आठवणी काढा. आयुष्यातले प्रसंग ओळखा, कोणाकोणाला फॉरगिव्ह करायचंय करून टाका, दिल से फॉरगिव्ह करा. म्हणजे समोर आली व्यक्ती तर बोलता येईल असं. न बोलणं म्हणजे फॉरगिव्ह करत नाही असं नाही, मनात काही नसतं आपण न बोलत असलं तरी. न बोलणं म्हणजे आपण इनवर्ट झालो म्हणायचं त्याला. तर या भेद ओळखायला शिका. कोणाकोणाला गिल्टी फिलिंग आहे काढून टाका, कारण गिल्टी फिलिंग म्हणजे सगळ्यात खालची दर्जा, सगळ्यात खालचं. मग हे हार्ट व्हर्च्यू जे आपण बघणार आहे फॉरगिव्हनेस, स्वतःपासून सुरू करायचे. स्वतःच्या आयुष्यातल्या घटना आठवून स्वतःला माफ करायचे. मी हे चुकले होते, नाही माफ नव्हते मी चुकले, चुका कोणाच्या नाही होत, सगळ्यांच्याच होतात. ग्रॅटिट्यूड, वा फॉरगिव्ह, आपणच आपल्याला फॉरगिव्ह करून टाकायचं. ठीक आहे. काही गोळ्या औषधं वेळेत न घेतल्या, मग काही दुःख आलं, ऑपरेशन झालं, फॉरगिव्ह आपणच आपल्याला करणं गरजेचं आहे. तर ग्रॅटिट्यूडचं लिहा संकल्प, फॉरगिव्हचे लिहा. आणि याच्यासाठी मी तुम्हाला आजच एक सांगितलं, व्हिडिओ खाली ग्रॅटिट्यूड द्यायला शिका, म्हणजे 4 लोक बघतील, अजून त्यांना फायदा होईल. हे सगळं संकल्पामध्ये येऊ द्यात. आणि आत्ताची ऊर्जा क्लिन्झिंगची आहे, त्यामुळं हे आवेग येणार, दुःखात दुःख पण क्रिएट होणार, दुःख पण क्रिएट होणार. कारण माझं एक वाक्य आहे, जोपर्यंत ध्यानाला लागत नाही तोवर दुःख येत राहणार. ध्यानाने दुःखावर मात मिळवता येते. आणि ही ऊर्जाच अशी की सगळ्यांना रस्त्याला लावायचंय.
सगळ्यांना फटके मारायचे तर मग त्या रस्त्याला आणायचे. त्यामुळे दुःख येणारच, कारण दुःखाशिवाय आपण कशाला ध्यानधारणा करायला लागतोय. दुःखाशिवाय कशाला आपण असे विचार करणार आहोत. त्यामुळे दुःख येणार आणि येणारी ऊर्जा अजून 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 खूप वाढणार आहे. कालच ग्रहण झाले, अजून खूप वाढणार आहे. त्यामुळे अजून खूप 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 मनामध्ये दुःखाचे विचार येतील, पण ते क्लिन्झिंग साठी येत, लक्षात ठेवा. त्यामुळे संकल्पात लिहून ठेवा, मी पूर्ण स्वच्छ झाली आहे, क्लीन झाली आहे. सगळं निगेटिव्ह गाठोडं, गार्बेज, कचरा माझ्या आयुष्यातून निघून गेला आहे, शरीरातून निघून गेलाय. आणि ते कसं साधायचं तर ते तुम्हाला सांगितलं, नाटकच आहे, डायरेक्टर बनायचंय, आपणच क्रिएटर आहे, हे मॅट्रिक्स आहे, हे आठवलं की सगळं निघून जातं, सोपं होतं आपल्याला. त्याच्यामुळं क्लिन्झिंगची ऊर्जा येणार आहे. त्यामुळे क्लिन्झिंग करत राहायचे, वाईट वाटून घ्यायचं नाहीये. शेम आहे, गिल्ट आहे, जिथे जिथे विचार येऊ शकतो, पण तो जाण्यासाठी आहे. म्हणून लेट गो करा ना. नाही, मी योग्यच होते, माझ्याकडनं काही चूक घडली नाही, हे शेमफुल कृत्य माझ्याकडनं घडलं नाही. कोणाकडनं नाही होतं, सगळ्यांकडनंच होतं. मला लर्निंग मिळण्यासाठी ते झालंय, मला पुढं आयुष्यात विचार करण्यासाठी झालंय. ओके, बाय बाय, गॉट इट. मला काही शेमफुल नाही वाटत आता, मी वागले निर्लज्जपणे, वागले मी. ओके, ग्रॅटिट्यूड मला, मी खूप छान, धन्यवाद. मला मला लर्निंग झालंय. नाव स्टॉप इट. काही शेम नव्हता तो, योग्यच होते मी, ते योग्यच घडलं. बाय बाय शेम. पुन्हा तो विचार आला नाही शेमचा, कारण शेम, गिल्ट, फिअर, भीती आहे कशाची तरी, मृत्यूची भीती घालवा. मृत्यू करूनच वर जायचे, घालवा, ती भीती एक असते. मृत्यूचं भय, कशाचंही भय, कुठलंही भय, हे काढा. नाहीतर हीच चेतना राहणार आणि हीच रियालिटी बनणार. दुसरं एक सांगते, जे आपण बघू टीव्हीवर, तीच आपली रियालिटी बनणार आहे. थोडक्यात उदाहरण दिलं, करोना करोना करोना, म्हणजे टीव्हीवर बघत बसा, युद्ध युद्ध युद्ध, तसाच शेवट होणार आहे. बॉम्ब पडेल, काय होईल, आणि मग जावं लागेल, भागावं लागेल, तसंच जावं लागणार आहे. जिथे ठोकस असणार आहे तीच रियालिटी बनणार आहे. म्हणून हे सगळं बंद करायचंय, आता काही बघायचं नाही. दुसरं, ते टीव्ही बघण्यापेक्षा वाचन करा. पुस्तक वाचण्याने सगळ्या ब्रेनच्या सेल चांगल्या होणार आहे, टीव्ही बघण्याने उलट होणार आहे. त्यामुळे टीव्ही जास्त बघू नका. मला टाकलं होतं कोणीतरी काहीतरी, ही सिरियल चांगली आहे मॅडमने, पण मी काही त्याला रिस्पॉन्स दिला नाही. मी टीव्ही बघत नसते, बघितलं तर हार्डली 2-3 मिनिटं बातम्या, बस, जस्ट काय चाललंय, नाही तर मी नाही टीव्ही बघत. हे पण सांगून ठेवते, टीव्ही बघू नका. दुसरं, मोबाईल रात्रीचं वापरणं बंद करा. पूर्ण हायजॅक प्रोग्राम आहेत मोबाईलवर, वायफाय मधनं हायजॅकिंग प्रोग्रामिंग सुरू झालेत. इतक्या प्रोग्रामिंग सुरू झाल्यात की फूड क्रेव्हिंग सुद्धा तुम्हाला वाढवलं गेलेलं आहे. काय खाऊन काय नको, हे खाऊ का ते खाऊ, अडका मग, घा, खा, बसा जडून, खा, बसा जडून, हे सुद्धा प्रोग्राम सुरू झाले. आणि फूड मधनं तर सगळं चेतना खाली आणतातच, पण आता क्रेव्हिंग सुद्धा वाढवलंय. टाका ग्रुपवर, कोणाकोणाची भूक कमी झाली आहे हे टाका. निगेटिव्ह नको. भूक कमी झाली असेल, खूप चांगलं लक्षण आहे. खावंसं वाटत नाही, खाऊ नका. संध्याकाळी लाईट आहार घ्या, तो संकल्प लिहा. मी जसं आता सांगितलं, संध्याकाळच्या लाईट आहाराचा संकल्प ठेवा, लवकर जेवणाचा संकल्प ठेवा. मला 4 ते 5 ही टाइम आवडणार आहे कोर्सेस घ्यायला पुढचे. पुढचं जो काही लॉ ऑफ हे टाकलाय, वननेस, लॉ ऑफ वननेस, 6व्या ग्रहावरील सूर्य लोकांच्या कडचं ते नॉलेज, ते मी 1 एप्रिल पासून टाकलं आहे. आता तो शिफ्ट झाला नाही याच्यामुळे, तो मला 4 ते 5च घ्यायला आवडेल संध्याकाळी, म्हणून ही ट्रायल म्हणून मी मीटिंग ठेवली. शक्यतो ट्यून व्हा माझ्या वेळेला, कारण मला सुद्धा आता आयडियल माझं पूर्वीसारखं करायचंय. मला 9ला झोपायचं, 4:30 पहाटे ठीक आहे. बघू, त्याला 4:30च्या वेळेला पहाटे चांगला रिस्पॉन्स मिळाला तर तो सूर्यग्रहावरचाही सकाळीच घेऊ. नाही तर मग बुकचा टायमिंग मी हा 4 ते 5 टाकलाय. बुकचे जे, ते सगळे बुक अफलातून आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे 4 ते 5 तुम्ही लिहा, टायमिंग प्लॅन करा, त्याचे संकल्प लिहा. तुम्हाला पहाटे उठायचंय या कोर्सला, तो लिहा. संध्याकाळ ते 4 ते 5 फ्री वेळ ठेवण्याचा संकल्प लिहा. तर हे सगळं असं मी लिहिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे, आता थर्ड आई कोणाचं ट्रिगरिंग सुरू झालंय का, मला सगळं सांगा. आताची ऊर्जा येते, थर्ड आय ट्रिगरिंग पण सुरू झालेलं आहे. हे कोणाला कळतंय का? हार्ट ओपनिंगच्या पण व्हायब्रेशन्स येत आहेत. हार्ट ओपनिंग लगेच कळणार नाही, पण जास्त जास्त दयाळू वाटतंय का, कोणाला जास्त तुम्ही मदत करायला लागलायत का, हे पण बघा. त्याच्यावर नाही कळेल की हार्टला व्हायब्रेशन्स यायला लागलेत का नाही लागलेत.
आणि हे पण लिहा, ग्रुपवर टाका. तर हे मला सगळं आता सांगायचं आहे. आता कोणाला क्वेश्चन्स आहेत तुम्ही हात वर करा, म्हणजे मी तुम्हाला विचारते, तर तुम्ही मला बोलू शकता. हात वर करा. प्रतिभा मॅडमने क्वेश्चन विचारायला आहे. प्रतिभा मॅडम विचारा. हा हॅलो मॅडम. हा बोला. तुम्ही ते म्हणला थर्ड आय ट्रिगरिंग होतं ना इथं, हम्म. हम्म. तर ते मला ना खूप दिवसापासून असं होतं की इथे काहीतरी सतत व्हायब्रेशन जाणवतं, असं काहीतरी प्रोसेस चालू आहे असं जाणवतंय मला. कधी कधी हा, मला वाटतं की डोकं दुखतं की काय, म्हणून एके दिवशी मी डोक्याची पण गोळी खाल्ली, पण ते राहिलं नाही, ते चालूच होतं गोळ्या असं खाऊ माझं. नका. गोळ्या औषधं अजिबात घेऊ नका. नॉर्मल काही झालं तर घेऊ नका. हा आणि हा. बघा, हे वापरा, काय वापरा, अं, विपश्यना वापरा. डोकं दुखतंय ना, बसा ना स्वस्त. हम्म. बस बघत राहा. श्वास घ्या, बघा डोक्याकडं. बंद होईपर्यंत बघा. निघून जाते ती लगेच, वेदना लगेच निघून जाते. अनित्य वेदना है, पण अनित्य है. इथून ते इथपर्यंत एवढ्याच पोर्शन मध्ये असं व्हायब्रेशन जाणवत राहतं सतत. जे ते ट्रिगरिंग सुरू झालंय ना, मी तेच तुम्हाला सांगते. ऊर्जा येते ना, आज्ञाचक्र ट्रिगरिंग सुरू झालेलं आहे. टाका, ग्रुपवर टाका तुम्ही. चालेल, ठीक आहे. चांगलंच लक्षण आहे, चांगलंच लक्षण आहे. आणि हा. जर सहन होत नाहीये तर विपश्यना वापरा. बघा, श्वास घ्या, बघा त्या ठिकाणी काहीच हम्म. दुःख नाही, सुख नाही, लगेच निघून जाते. खूप चालेल. अमेझिंग जादू आहे, माहिती का? हा हा. लगेच तटस्थता ठेवली की निघून जाते. हा. ठीक चालेल, आहे. ठीक. अजून कोणाला काही शंका विचारायची? चला, हात वर करा. अर्चना मॅडम, अर्चना बेंद्रे मॅडम हात वर करा. नंबर दिसत नाहीये, सगळ्यांनी नंबर घातले पाहिजे. तर मी धडाधड रिमूव्ह करणार आहे, लक्षात घ्या. मला पुन्हा म्हणायचं नाही असं झालं आणि तसं झालं. रिमूव्ह मी करणार आहे. कारण आपला हा नियम आहे ना, नियम तोडू नका. हायर कोर्सेसला नंबर घातलाच पाहिजे. चेतना म्हणजे सगळ्यात हायर. चेतनेच्या पलीकडे काय आपली प्रगती करणारी कुठलीही गोष्ट आहे? किती हायर लेवलचा कोर्स आहे सांगा बरं मला, कुठं चालू आहे का? आणि इम्प्लिमेंटेशन आहे, नुसतं सांगणार नाहीये मी. ध्यान आहेत याच्यात, चेतना वाढीचे ध्यान आहेत. अर्चना मॅडम बोला, चंदा मॅडम बोला. माझा नंबर 430 होता, पण परत दुसरा कोणाचा तरी 430 नंबर नाही आहे. नाही, आत्ताची लिस्ट सी ची आहे. तुम्ही चंदा मॅडम आधीचा होता, तुमचा बी असेल, लक्षात घ्या. हा ऑक्टोबर 22 नंतरच आहे. प्रत्येक वेळेला तोच गोंधळ नाही करायचा. माझा नंबर बदलला, हे सी चे नंबर आहेत. काहींचे बी आहेत. पहिली लिस्टला तर ए नाही, बी नाही, सी नाही, काहीच नाहीये. त्यामुळे नंबर कुठं लिहून ठेवलाय तुम्ही बघा. माझा नुसता 430 होता, काहीच नव्हतं त्याला. हा, मग तसं असेल. तुम्ही खूप पूर्वीचे आहेत ना, कधी जॉईन झालात? हो हो. हो हो. हा, मग नुसतं तो सुरुवातीला ए बी काही नाही, नंतर वाढत ओके. गेल्यावर मी एबीसी टाकलाय ना. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, ए थँक्यू. नाहीये, बी आणि सी टाकलंय. कारण ओके ज्यांना काही ओके. नाहीये ते ए आधीचे, सगळ्यात आधीचे, त्यांना ओके. काहीच नाही एबी. एबीसी बर. काहीच नाही. आणि आताही फक्त सी ची लिस्ट आहे, ऑक्टोबर 22 पासूनची आहे. अजून कोणाला शंका आहे? मॅडम माझा पण सी आहे, 19 सी, 192 सी. हॅलो. हा, हॅलो मॅडम. बोला ना. माझा सी 192 आहे. मग टाका ना तुम्ही. टाकलं होतं मॅडम, मग ते दिसतच नाही मला. नाही नाही, तुम्ही झूम डॉट ला जा. तिथे झूम मध्ये जायचं, स्वतःच चिन्ह दिसतं, तिथे जाऊन करायचं. थांबा, मी तुम्हाला दाखवता येते का बघते. एक मिनिट. हो हो. कोणाकडनं तरी करून घ्या. हे बघा, हो झूम हो. डॉट अस मध्ये गेलात ना तुम्ही. झूम हा. झूम डॉट अस मध्ये गेलात ना. हे बघा. हा, झूम डॉट ला जायचं इथे वेबसाईटवर. हा. गुगल झूम डॉट ला गेला तर इथे साइन इन असतं बघा, साइन इन. ह, हो साइन हो इन हो. असतं, दिसतंय का? साइन अप फॉर हो फ्री दिसते. असतं. हो हो. हा, इथे साइन अप करा तुम्ही. साइन अप करताना तुम्हाला काय काय इथे डिस्प्ले नाव विचारतो. एज टाकत हम्म. चला, काय काय विचारलं. बर्थ इयर टाका, कंटिन्यू करा. आणि मग इथे तुमचं नाव विचारतो. तो डिस्प्ले नेम हम्म. विचारतो, म्हणजे तुम्हाला काय तुमचं नाव दिसायला हवे तेही तो विचारतो. हा. तिथे टाकून घ्या नंबर आधी टाकून, मग तुमचं नाव टाकलं
की कुठलीही हा मीटिंग अटेंड करा, तुमचा तो नंबर येणारच, सारखं सारखं तुम्हाला करावं नाही लागत. ठीक आहे. आणि तिथेच हो, फोटो नाव असतो. येतं फक्त नंबर नाही. मी काय नाव सांगितलं येतं. ऐकलं का तुम्ही? हो, तुम्ही ऐकलं ऐकलं टाकायचंय ऐकलं. डिस्प्ले नेम मध्ये तुमचा नंबर. हे बघा, साइन अप फॉर फ्री. zoom.us वर जा सगळ्यांनी. zoom.us वर जा आणि साइन अप फ्री करा. साइन अप करा, साइन इन करा. आता हे बघा, मी साइन इन केलं. साइन इन आहे बघा, माझं ईमेल ऍड्रेस आहे, पासवर्ड आहे. ठीक आहे. मी साइन इन म्हटलं. हो आहे. मी ये ना. केलेलं नाहीये झूम वर साइन इन, त्यामुळे तुम्हाला साइन अप फॉर फ्री करावं लागेल. हो, करते कळतंय करते. काय बोलतंय ते? हो साइन अप हो फॉर फ्री करायचं. हो. आणि मग साइन अप फॉर फ्री मध्ये जे जे विचारतं ते सगळं टाका. आणि मग इथे टाकत गेलात की तुम्हाला तुमचं नाव विचारतो आणि हो. डिस्प्ले नेम विचारतो. डिस्प्ले म्हणजे दाखवायचं काय आहे लोकांना. हम्म. तिथे तुम्ही तो हो. नंबर आणि तुमचं फर्स्ट नेम आणि आडनाव टाका. बर. आणि मग फोटोचं पण दिसतं इथे, कसं जसा गोल आहे तसं त्या फोटोला क्लिक करायचं. फोटो टाकायचा आहे बर समजा बर. तुम्हाला, इथे हो. फोटोला क्लिक करायचं. हे बघा इथे, हा. हे असं दिसतं हो. इथे. आता बघा माझं कसं आहे. हे फोटोला आपण इथे क्लिक करायचं आणि फोटोही बदलू शकतो. हे बघा, आता हे बघा हा नेम हा. आणि फोटो काही टाकू शकतो आपण. आपला सुंदर फोटो टाकून द्या ना व्हॉट्सअपवर. असतोच हा. मोबाईल मध्ये फोटो, तो टाकून द्या. हो हो. तर असं हो केलं, मॅडम, करते. नाव बदलत बसावं नाही लागणार. हो हो, करते मॅडम. हम्म. ठीक आहे, चला आता अजून कोणाला काही शंका असेल तर विचारा. 1 मिनिट, काही शंका असतील तर ग्रुपवर टाका. मॅडम, हा, मी आता ह्या महिन्यातच देवी ध्यानाचा कोर्स परचेस केलाय. बर. मग मी विपश्यनेला जायच्या आधी. मग ते तुम्ही म्हणला होता ना की तुम्ही वेगळा ग्रुप करणार आहे. देवी ध्यानाचा कोर्स परचेस केला असेल तर परत परचेस करायची काही संबंधच येत नाही हो मॅडम. नाही नाही, तुम्ही म्हटला ना ग्रुप नवीन करणार आहे, मग त्यात माझं नाव ऍड मग करा त्याच्यात असं. मी तुम्हाला सारखं कालपासून 2दा सांगितलं की ज्यांनी परचेस केलाय मला सांगा, तुम्हाला मी दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकते. कोण बोलताय तुम्ही? मी मनीषा वायदंडे. मग तुम्ही मला टाका ना परचेस केलाय, म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपवर ऍड करेल. कारण मी अजून, मला वेळ नाही मिळाला की ओपन करून मी बघेल कोणी कोणी परचेस केलाय. तुम्हाला 2दा काल परवापासून मेसेज टाकते, मी परचेस केलाय मला टाका. लोक ग्रुपमध्ये ऍड झाली की देवी ध्यानाच्या. मग तुमच्या मॅडम, पर्सनल नंबर देवीदान केव्हापासून आहेत? केव्हापासून आहे म्हणजे वेबसाईटवर आहे, तुम्ही परचेस करू शकता. पर्सनल वर टाकायचं ना मॅडम तुम्हाला ते? पर्सनल वर नाही, तिथे देवी ध्यानाच्या ग्रुपमध्ये आता सगळ्यांना काढून टाकलंय. पर्सनलला टाका चला. बर, चालेल. पर्सनल देवी ध्यान ग्रुप मी आज काढून टाकलेत सगळे लोक. त्यामुळे पर्सनलला ज्यांनी परचेस केलं त्यांनी पर्सनलला टाका की तुम्ही परचेस केला आहे. आणि तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मी एकदा परचेस केल्यावर देवी ध्यान एंडलेस आहे, त्याला काही मी व्हॅलिडिटी ठेवलेली नाही आता. देवी ध्यान कित्येक लोक करतातच आहे परचेस करून. आणि त्याच्यामध्ये माझ्या फॉलोअप खाली मी कधी सुरू करणार आहे ते अजून ठरवलं नाही, पण लवकर करेल मी, एप्रिलमध्ये करेल. साधारण आपला 8 एप्रिलला कोर्स संपला की करेल देवी ध्यानाचा. तर 8 एप्रिल पर्यंत तुम्ही देवी ध्यान, ओंकार ध्यान करून घ्या. देवी ध्यान 8 एप्रिल पर्यंत करा परचेस, मग नंतर आपण देवी ध्यानातून त्या एक्सरसाइज करूयात. अजून काही शंका आहे का? कोणाला काही विचारायचंय का अजून? काही शंका असेल तर विचार. तर हा उद्या मॅडम, मी श्रद्धा प्रतिपदा कदम. आहे. 1 मिनिट, हॅलो मॅडम. उद्या हा बोला. हा मॅडम, मी श्रद्धा कदम बोलते. हा मला एक बोला. विचारायचं होतं मॅडम, की हा जसं तुम्ही म्हणाले की तटस्थपणे राहायचं, आपली जी संकल्प हा आहे, आलं तर येऊ दे. म्हणजे सुख नाही आणि दुःख नाही. तर बर. आता जसं तुम्ही वडापावचं एक्झाम्पल दिलं की बाबा आला हम्म तर येऊ दे. आता समजा समोरच्याने एखादी कुठली गोष्ट विचारली, हे हवं का तुला? हम्म तर हम्म. आपण आन्सर तर काहीतरी द्यायला हवं त्यांना. तर हो म्हणायचं, नाही म्हणायचं, मग समोरच्या समोर म्हणजे प्रश्नचिन्ह, म्हणजे काय आपण काय सांगायचं? अरे हे बघा, हे सगळं व्यवहार आपण झिरो करायचे का? आपल्याला संसार चालवायचा, आपला संसार आहे आणि ह्याच्यामध्ये उत्तर द्यायचीच आहेत, हो किंवा नाही म्हणायचंच आहे.
पण किती तटस्थता आणायची आपल्याला, हळूहळू बिल्ड होणार आहे तटस्थता. म्हणजे जे काही दुःख होतं, जे काही मिळत नाही, त्यामुळे जे काही वाईट वाटतं ते वाईट वाटणार नाही. त्यामुळं अशा मनस्थितीत येणार हे आलं पाहिजे ना आपण. ते काही शब्दशः घ्यायचं नाहीये, हो पण नाही, नाही पण नाही. म्हणजे भावनेनी मनातून आलं तरी चालणार आहे, नाही आलं तरी चालणार आहे. समजा वडापाव, हो पण म्हणायचं नाही, नाही पण म्हणायचं नाही, मग म्हणायचं काय? आपण जे म्हणतो ना, हो हो खाऊ खो 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 खो. म्हणजे काय झालं, आपण हे झालो ना त्याला, काय म्हणतो, विरघळलो ना आपण. म्हणजे चांगल्याला आपण मस्त म्हणतो हो हो, हो. मग वाईटाला नाही नाहीच म्हणणार ना. म्हणून मग हळूहळू हळूहळू न्यूट्रलतेकडे येणं पाहिजे. वडापाव पाहिजे का? हो म्हणा, उचंबळून म्हणू नका, मनात भावना चांगलं चांगलं वाटून घेऊ नका. तटस्थपणे खा ना, तटस्थपणे खा. ओके ओके. कळलं का? भाव भाव. आणि सगळ्याच गोष्टीमध्ये असं करणं शक्य नाही, तर थोड्या थोड्या गोष्टीत आपण हे करायला लागू ना. समजा वडापाव वीक पॉइंट आहे, मग म्हणा ना, हो आण ग खाऊयात, एन्जॉय करत खा ना. पण दुसऱ्या काही ज्या गोष्टीला आपल्याला फारसं एवढं आवडत नाही, पण आपण एक नुसतं जिभेचे चोचले म्हणून खातो, किंवा चला खायचं म्हणून खातो, त्यावेळेला नका म्हणू. त्याला तटस्थ करा. तुला काय हवं ते कर म्हणता येईल आपल्याला. तुला वाट बघ काय पाहिजे ते. तुम्हाला काय हवं ते करा. आपण बघा, पुरुषांना विचारतो, माझ्या घरात तर मी विचारते माझ्या मिस्टरांना, काय भाजी करू, कधीच उत्तर नसतं. किती पुरुष असतात योग्य, अतिशय पुरुष प्रत्येक वेळेला आपल्या पुढंच असतो, त्यांना काही या गोष्टीची गरजच नसते. माझे मिस्टर तर कधीच मला सांगत नाही, माझं उत्तर नेहमी तेच असतं, तुला काय हवं ते कर. बघा विचारून तुमच्या घरात कसं आहे, मला सांगा ग्रुपवर. तुमच्या घरात विरुद्ध असेल तर मला सांगा. काही ठिकाणी अपवाद असू शकतो, पण बऱ्याच ठिकाणी पुरुष हे योग्य असतात. अजून काही शंका, अजून काही विचारायचंय कोणाला? हातवर आहेत का कोणाचे? नाही, चला मग मी मीटिंग बंद करते आता. आपल्याला हे प्रतिपदा उद्या करायची आहे. वेळ टाकली की हे संकल्प लिहून ठेवा. काही शंका असेल तर ग्रुपला नक्कीच विचारा. चला, मीटिंग बंद करते मी.